चौथा आणि चौथ्या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत जे बघितलं ते अ, योगी जे ऍडव्हान्स योगी आहेत. हा चौथा जो चॅप्टर आहे, हा पहिली महत्वाची गोष्ट एक असं आहे की इट इज फॉर द ऍडव्हान्स योगी, those who want to exhaust their sanskaras and all the impurities on chitta and get rid of all these things and be out of it and have a experience of kaivalya. सो फॉर दॅट निर्माण चित्त, निर्माण काया वगैरे हे सगळं बघितलं. आणि मग नंतरची एक 5-6 जी सूत्र होती, ती सूत्र बौद्धांचा जो विज्ञानवाद होता त्याचं खंडन करण्यासाठी होतं. त्यातलं हे शेवटचं जे सूत्र आहे की सर्वार्थता, आपण बघितलं मागच्याच वेळेला की चित्ताच्या ठिकाणी सर्वार्थता असते, बंध आणि मोक्ष दोन्ही मिळवायची सर्वार्थता असते. आणि मग अशा वेळेला जर का चित्ताचीच ही कॅपॅसिटी असेल तर द्रष्टा पुरुष पाहिजे कशाला, याचं उत्तर त्यांनी हे शेवटचं हे करून विज्ञानवादाचं खंडन केलेलं आहे त्यांनी. आणि नंतर मग त्यांनी ऍक्च्युअली पुरुषा हे जे आहे कैवल्य आहे त्याच्याबद्दलची पुढची सगळी 10 सूत्र आहेत. तर हे जे सूत्र आहे असं आहे की तद असंख्येय वासनाभिः चित्रम अपि परार्थम संहित्यकारत्वात्. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दे आर सेइंग. काय ते म्हणतात ऍक्च्युअली की साहित्य म्हणजे काय, संहती म्हणजे काय, संहती म्हणजे सगळे जड पदार्थ एकत्र येणं, याला संहती म्हणतात. आणि त्या एकत्र येण्याने काहीतरी वेगळीच कार्यनिष्पत्ती जर का होत असेल तर त्याला त्या पदार्थांचं संहत्यकारित्व असं म्हणतात. कळलं की नाही. आणि त्यांनी सांगितलंय की ज्याच्या ठिकाणी असं सहत्व कारित्व असतं ते जड पदार्थ दुसऱ्या कोणासाठी तरी असतात, ते स्वतःसाठी नसतात. सो इट इज द परार्थ. आणि मग प्रश्न असा उभा राहतो, मग चित्त परार्थ आहे का स्वार्थ आहे? कारण चित्त सचेतन आहे. कळलं की नाही. आणि म्हणून चित्त आपल्या ठिकाणी असलेल्या असंख्य वासनांमुळे जरी अनेक आकाराला प्राप्त झालेलं असलं तरी देखील त्याच्या ठिकाणी साहित्यकारित्व असल्यामुळे ते जड आहे हे सांगण्याचा त्यांनी याच्यात उद्देश हे केलेला आहे. थोडक्यात म्हणजे काय आहे की संहती कशी असते, जड पदार्थ असतात, जड पदार्थ एकत्र आले, वाळू, सिमेंट, रेती, हे हे सगळे वेगवेगळे जड पदार्थ आहेत. या जड पदार्थांनी एक घर बनतं. आता हे जे घर बनतं म्हणजे हे जे संहत्यकारित्व त्यांच्यात आहे, हे घर कोणासाठी आहे? त्या सिमेंटसाठी आहे का, त्या ह्याच्यासाठी आहे का, खडीसाठी आहे का, त्या रेतीसाठी आहे का? तर नाहीये. हे जे आहे हे त्यांच्या परे असलेलं जे सचेतन आहे त्याच्यासाठी आहे. म्हणजे तो जो घरधनी आहे त्याच्यासाठी आहे ते. कळलं की नाही. संहितेकारित्व. आणि मग प्रश्न असा येतो, मग चित्ताच्या जागी काय आहे? आता चित्त जे आहे, चित्त शरीराशी जेव्हा संयोग पावतो त्यावेळेला आपण सचेतन होतो. आणि म्हणून जगामध्ये चेतन आणि जड असे 2 प्राणी आहेत. एक सचेतन प्राणी, कलग्न, आणि एक जड प्राणी. तर जड प्राणी जे आहेत त्याचं साहित्यकारित्व मी तुम्हाला आता सांगितलं की ते एकत्र आल्यानंतर ते त्यांच्यासाठी एकत्र येत नाहीत, ते त्यांच्या परे जो असतो त्या चित्तासाठी म्हणजे त्या पुरुषासाठी असतो. मग आता गंमत अशी होते की मग जर का असं चित्त जर का एकत्र आली आणि चित्त एकत्र येतात, आता आपण सचेतन माणसं आहोत की नाही, सचेतन माणसं ही चित्त एकत्र येतात, चित्त एकत्र येऊन आपण सगळे माणसं एकत्र येतो, त्याचा समाज बनतो. आता ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे समाज बनतो. मग ती कार्यनिष्पत्ती आहे ना, समाज बनतो म्हणजे. मग ती कार्यनिष्पत्ती कोणासाठी आहे? तर त्या या सचेतन पुरुषासाठी आहे. आता प्रश्न असा येतो, म्हणजे याचा अर्थ त्यांचा स्वार्थ आहे, परार्थ नाहीये. तर तद असंख्येय वासनाभिः चित्रम अपि परार्थम. मग इथे स्वार्थ आहे. मी समाज चांगला निर्माण केलाय, तो माझ्यासाठी आहे. चांगला समाज जर असेल तर मी चांगला सुखी होणार आहे. परंतु पतंजली मुनी असं सांगतात की हे वरकरणी जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी देखील हे खोटं आहे. त्याचं कारण असं आहे की चित्ताचं जे साहित्यकारित्व आहे ते चित्ताहून पर असलेला जो चेतन पुरुष आहे त्याच्यासाठी आहे. ते कसं आहे, कारण पहिली महत्वाची गोष्ट, चित्त हे जड आहे. चित्त जड आहे कारण इट इज द इव्होल्यूट ऑफ प्रकृती. आणि प्रकृती जड आहे, त्याच्यावरती चेतनेचा भास होतो कारण की पुरुषाचं प्रतिबिंब त्याच्यावर पडतं आणि त्यामुळे ते सचेतन वाटतं. हे भासमान आहे, हे खोटं आहे.
चित्त सचेतन कधीच नसतं, पण ते सचेतन वाटल्यामुळे ते जेव्हा सचेतन एकत्र येतात त्यावेळेला असं भासमान होतं की त्यांचं साहित्यकारित्व जे आहे ते त्यांच्यासाठी आहे, स्वार्थासाठी आहे. पण ते तसं नसतं. त्याचं कारण दोन गोष्टी. एक तर ते जड आहे, त्याच्या मध्ये जे चेतनत्व आलेलं आहे ते चेतनत्व पुरुषाकडून आलंय. सो इट इज द acquired consciousness which he has acquired from the Purusha principle. That is the Drashta Purusha. That is number one. And number two, it is the product of Sattva Rajatama. कळलं की नाही? शेवट असं असतं, इव्होल्युशन थेअरी जर बघितली तर प्रधान प्रकृती जी आहे ती प्रधान प्रकृती जेव्हा असते ती साम्यावस्थेत तिन्ही गुण असतात, त्यावेळेला ती अप्रकट होत असते. कळलं का? ती अप्रकट असते. पण ज्या वेळेला पुरुषाच्या सान्निध्यात, वेन देर इज ए प्रॉक्झिमिटी of Purusha and Prakriti, then because of the Purusha principle, this Samyavastha, this equilibrium of the Trigunas, they get disturbed and it starts evolving. Okay, and in every evolute, all these three gunas are there. आणि आपण बघितलंय की परिणाम एकत्वात जरी तीन गुण असले तरी त्यांचा परिणाम एकच दिसतो. जसं सत्व रज तम, तम एकत्र आल्यानंतर आपल्याला जड पदार्थ दिसतो, तो एकच दिसतो. म्हणजे मला समजा दगड दिसला तर तुम्हाला काय फुल दिसणार नाही, तिथे दगडच दिसेल. कळलं की नाही? कारण वस्तू एकच आहे पण त्याच्यामध्ये तीन गुण आहेतच. तसंच हे चित्त जे आहे हे चित्त सुद्धा तीन गुणांचं बनलेलं आहे. परंतु ज्या चित्तामध्ये सत्वगुण प्राधान्याने आहे त्याला आपण सात्विक म्हणतो. ज्याच्यामध्ये रजोगुण प्राधान्याने आहे त्याला आपण राजस माणूस म्हणतो. ज्याच्यामध्ये तमोगुण आहे त्याला तामसिक माणूस म्हणतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा जे काही एकत्रीकरण होतं ते सुद्धा ह्या पुरुषासाठी होत असतं. आता पुरुषासाठी का होतं? पुरुषासाठी म्हणजे ऍक्च्युअल पुरुष आहे त्याला काहीच पडलेली नाहीये. तर ते जे होतं ती जी प्रतिबिंब पडलेलं आहे त्या प्रतिबिंबासमोर ते होत असतं. चित्त जे आहे ते चित्त सगळं करतं ते प्रतिबिंबासमोर करतो. आणि आपल्याला ह्यालाही बघितलेलं आहे आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये की ह्याचं जे सूत्र आहे, प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्य. दृश्याचं हे काय आहे तर त्याचा पहिले हे सांगितलंय स्वभाव काय त्याचा, तर प्रकाश क्रिया स्थितिशीलम आणि तो भूतेंद्रियात्मक आहे. म्हणजे तो पंचमहाभूतांचा आहे आणि इंद्रियांचा पण झालेला आहे. म्हणजे आपलं मन बुद्धी अहंकार हे सुद्धा सगळं इंद्रियांचं आहे. आणि भूत म्हणजे आपली प्रत्यक्ष बॉडी, फिजिकल बॉडी. सो एव्हरीथिंग इज दृश्यम. अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस दृश्य? भोग अपवर्गार्थम. कळलं की नाही? आणि त्यामुळे सुद्धा हे जे काही आहे चित्त, हे चित्त दिसताना जरी स्वार्थ दिसलं, त्यांचं जे एकत्रीकरण येतं ते जरी स्वार्थ, ते अनंत वासना आहेत त्याच्याकडे. त्या अनंत वासनांचा उद्देश काय आहे? अनंत वासनांचा उद्देश त्याला भोग आणि अपवर्ग देणं. कोणाला? तर त्या पुरुष तत्वाला. आणि म्हणून चित्त हे सुद्धा जडच आहे हे शेवटचं त्यांनी याच्यात दाखवलं आहे. आणि बौद्धांचा जो विज्ञानवाद, शून्य विज्ञानवाद, त्याचं खंडन केलंय. आता ह्याच्या पुढचं जे सूत्र आहे, इथे 5 सूत्रांमध्ये त्यांनी विज्ञानवादाचं खंडन केलंय. आणि आता त्यांनी जे सांगितलेलं आहे ते पुढचं जे आहे ते या पद्धतीने आहे की असं जे काही चित्त सर्वार्थ, मागे आपण बघितलं चित्त हे सर्वार्थ आहे. म्हणजे ते जड ह्यालाही हे होतं आणि पुरुषालाही ते आकाराला प्राप्त होत असतं. तर असे जेव्हा सिद्ध होतात त्याच्यामध्ये मोक्ष आणि बंध दोन्हीची पोटेन्शियालिटी आहे. तर मग त्याच्यापासून वेगळा चेतन द्रष्टा का मानायचा? हे आपण आता बघितलं की हे जरी असलं तरी देखील त्याला चेतन द्रष्टा हा मानलाच पाहिजे. कळलं का? आता अशा पद्धतीचं जे चित्त आहे आणि जे योग्याचं चित्त आहे की ज्याला ऑलरेडी कैवल्यावस्था प्राप्त झालेली आहे, अशा विशेष दर्शन ज्याला झालेलं आहे आत्म्याचं किंवा पुरुषाचं, अशा चित्ताचं नक्की लक्षण काय आहे ते आता त्यांनी पुढच्या सगळ्या सूत्रातून सांगितलेलं आहे. तर पहिलं जे सूत्र त्यांनी सांगितलंय ते असं आहे की विशेष दर्शीन आत्मभाव भावना विनिवृत्ती ही. देर इज ए टोटल सिजेशन ऑफ फिलिंग ऑफ ओननेस. ओके.
आत्मभाव भावना म्हणजे काय आहे की माझी भावना काय आहे, मी मी देह आहे, ही भावना आहे माझी. मी मन आहे, मी बुद्धी आहे. ही जी भावना आहे, या भावनेची आत्मभाव भावना विनिवृत्ती, त्याची पूर्णपणे देर इज अ टोटल सिजेशन of the feelings of ownness about body, about mind, about chitta in that person who is seeing in special way, who has realized विशेष दर्शन, ज्याला विशेष दर्शन झालेलं आहे पुरुषाचं, म्हणजे ज्याला विवेकज ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा माणसाच्या चित्तातून आत्मभाव भावना विनिवृत्ती ही त्याच्यातून ती होत असते. आपण काय करतो, आपण रॉंगली वी आयडेंटिफाय अवर सेल्फ विथ रियल प्रिन्सिपल विच इज द पुरुष प्रिन्सिपल with the self. So we identify non-self with self. Why it is? It is because of avidya. And that avidya is beginningless. आणि म्हणून आपल्यामध्ये हा आत्मभाव भावना जी आहे ही कायमस्वरूपी असते. हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं असतं की ही आत्मभाव भावना आहेच आपल्यामध्ये. आणि त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की इट इज माय बॉडी मीन्स ऍक्च्युअली इंटेलेक्च्युअली आय नो that when I say my body means me is different and body is different. कळलं की नाही? But still we have not experienced it. It is not at experiential level आमच्यामध्ये. कळलं की नाही? And the subtlest part is that when we say it is very difficult, such feeling about the inner entity like mind or चित्त, ह्याच्यामध्ये तर ऍडव्हान्स योगी सुद्धा गोंधळलेले असतात. ऍडव्हान्स योगी सुद्धा जेव्हा ते व्युत्थानावस्थेत येतात, when they are in worldly life, they get detached from this भाव, आत्मभाव भावना, ह्याच्यातून ते निवृत्त होऊ शकत नाहीये. आणि ही जी भावना आहे आत्मभाव, ही केव्हा येते तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही सबीज समाधीतून निर्बीज समाधीत जाता. आणि निर्बीज समाधीत जे काही थोडा वेळ तुम्ही असता, सी इट इज द प्रोसेस. व्हॉट इज द प्रोसेस? फर्स्ट इज द वितर्क, वितर्क समाधी, देन विचार समाधी, देन आनंद समाधी, देन अस्मिता समाधी. अँड आफ्टर दॅट अप टू दॅट अस्मिता समाधी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ह्या येतात, विभूतीच प्राप्त होत असतात. अँड नाऊ वेन यू ट्रान्झेंड दॅट सबीज समाधी, you enter into the nirbija samadhi. Okay, at that time you realize actually that myself and the purusha and this chitta are totally different. At that moment there is a atma bhava bhavana vinivrutti ही त्यावेळेला येते. पण ती कायमस्वरूपी आहे का? ती कायमस्वरूपी नाहीये. कारण असं आहे की जेव्हा परत तुम्ही त्याच्यातून रिट्रॅक्ट होता आणि जेव्हा परत तुम्ही तुमच्या ह्याला लागता त्यावेळेला हे गेलेले असते आत्मभाव भावना विनिवृत्ती. इंटेलेक्च्युअली अजूनही माहिती आहे तुम्हाला, बट यू आर नॉट ऍक्टिंग अकॉर्डिंगली. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दे आर सेइंग. कारण असं असतं की ही अविद्या जी आहे, जिथपर्यंत अविद्या जात नाही तिथपर्यंत हा जो भाव आहे, आपल्याला अविद्येची व्याख्याही माहिती आहे की अनित्य, असुची, दुःख, अनात्मसु, नित्य, शुची, सुख, आत्मख्याती ही अविद्या, असं आपल्या अविद्येचं वर्णन आहे. की जे अनित्य आहे त्याला नित्य मानणं, जे अशुची आहे त्याला शुचित्व देणं, जे दुःखदायक आहे त्याला सुखात्मक बनणं, आणि जे अनात्म आहे त्याला आत्म मानणं, दॅट इज अविद्या. आता ही अविद्या ही आपल्या पाचवीला पुजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कळलं की नाही? ही अविद्या जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत ही आत्मभाव भावना विनिवृत्ती ही कायमची होणार नाही. जिथपर्यंत अविद्या आहे तिथपर्यंत जेव्हा तुम्ही परत याल निर्बीज समाधीतून आणि सबीजात याल त्यावेळेला तुमची ती भावना गेलेली असते. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दीज पीपल आर सेइंग. कळलं की नाही? की विशेष दर्शन हा, परंतु त्यावेळेला विशेष दर्शन जेव्हा तुमचं होत असतं निर्बीज समाधीमध्ये, निर्बीज समाधीमध्ये यू आर टोटली विथ द
knowledge, that vivekaja knowledge, where your experience, it is not the intellectual conviction, but it is the experiential knowledge which you are getting now. Okay, that myself and the prakriti are totally different. त्या क्षणी त्या वेळेला तुमचा हा जो भाव आहे, हा भाव निघून गेलेला असतो. विनिवृत्ती, आत्मभाव भावना विनिवृत्ती, सिजेशन ऑफ फिलिंग ऑफ ओननेस, ते निघून जातं. कळतंय तुम्हाला? परंतु ही स्टेज कायमस्वरूपी नाहीये. कायमस्वरूपी केव्हा येईल तेच या 10 सूत्रात त्यांनी बरोबर मांडलेलं आहे, की कायमस्वरूपी केव्हा येईल. आणि मग आत्म्याचं विशेष दर्शन झालं, त्याच्यानंतर चित्ताचा प्रवाह कसा असतो ते त्यांनी पुढे दिलेलं आहे, की तदा विवेक निम्नम कैवल्य प्राग्भारम चित्तम. कैवल्य प्राग्भारम म्हणजे मोक्षापर्यंतचा सर्व भार वाहणार. कैवल्यापर्यंतचा सर्व भार वाहणार. तदा, तदा म्हणजे दॅट वेन चित्त ट्रान्झेंट अस्मिता, ओके, दॅट टाइम इन निर्बीज समाधी, तेव्हा असं चित्त विवेक बुद्धीच्या नियंत्रणाखाली असून ते मोक्षापर्यंतचा सर्व भाव वाहणारं समर्थ असतं. हाऊ इट इज नाऊ, लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट व्हेरी वेल. ज्या वेळेला तुम्ही ह्याला बसता, समाधीला बसता, जेव्हा साधना करत असता तुम्ही, त्यावेळेला तुम्ही निर्बीज समाधीला पोचलेला असता. नाव यू आर टॉकिंग अबाउट दी अभ्यास ऑफ निर्बीज समाधी, बिकॉज नाव यू आर ऑलरेडी रीच ॲट दॅट लेवल. आता निर्बीज समाधीच्या जेव्हा तुम्ही अभ्यासाल, वेन चित्त ट्रान्झेंड दिस अस्मिता, when it transcends the asmita, then it goes into the nirbija samadhi. Now it takes the impression or the sanskaras of that nirbija samadhi. Let us understand this point. Even though there is no I-ness, even though there is no individuality present there, but chitta is there, because chitta is getting transcended. त्या मीपणाच्या स्फुरणातून ते बाहेर गेलाय चित्त. चित्त इज देअर, but now it has no I consciousness, it has no individuality. That chitta when goes into the nirbija samadhi, it takes the impression of nirbija samadhi. जसं आपल्या वर्ल्डली लाईफ मध्ये सुद्धा आपण जे जे एक्सपिरियन्स घेतो ते चित्तावरच उमटलेले असतात. कळलं की नाही? एखाद्याने माझा अपमान केला तर ते चित्तावर उमटलेलं असतं माझ्या. तसंच ह्या निर्बीज समाधीचा जो मी अनुभव घेतलाय, त्या अनुभवाचे संस्कारही त्याच्यावर झालेले असतात. ते संस्कार घेऊन मी परत इकडे येतो, कारण की माझे अजून हे संस्कार तिकडे बाकी आहेत ना अजून. कळलं की नाही? अजूनही चित्त पूर्णपणे हे झालेलं नाहीये, वासनांनी भरलेलं आहे अजून माझं. बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ दोज वासनाज आय कॅनॉट स्टे देअर फॉर एव्हर इन निर्बीज समाधी, सो आय कम बॅक. But when I come back, it has got the impression of Nirbija Samadhi. Because of these impressions of Nirbija Samadhi, I again desire for the Abhyas of Nirbija Samadhi. कारण मी ती गोडी चाखलेली आहे. ती गोडी जी आहे ती गोडी मी चाखली असल्यामुळे मी परत निर्बीज समाधीच्या अभ्यासाला लागतो. अभ्यास तदा द्रष्टुः स्वरूपैव स्थानम, ही अवस्था मला जर प्राप्त व्हायची असेल तर मला अभ्यास केला पाहिजे. कळलं की नाही? आणि अभ्यासाची व्याख्याच आहे की तिथे स्थिर होण्याचा केलेला यत्न. कळलं की नाही? त्यालाच अभ्यास म्हणतात. आणि म्हणून त्या संस्कारामुळे मी परत परत हे करत असतो. आणि जसं जसं मी निर्बीज समाधीचा अभ्यास करतो तसं तसं माझ्या चित्तावर निर्बीज समाधीचे संस्कार दाटत दाटत जातात. आणि जसे संस्कार जास्त जास्त होतात तसा तसा माझा अभ्यास दृढ होत जातो. जसा अभ्यास दृढ होतो तसे जास्त संस्कार माझ्या याच्यावर येतात. दिस इज लाईक दॅट. आणि म्हणून त्यांना म्हटलंय की असं जे तदा, तदा म्हणजे काय, की जेव्हा माझं चित्त विशेष दर्शिन होतं त्यावेळेला ते विवेक निम्न, याचा अर्थ विवेकाच्या ओझ्याखाली असतं. आणि असं जे चित्त आहे ते कैवल्य प्राग्भारम चित्तम, म्हणजे ते कैवल्यापर्यंतचा सर्व भार वाहणारं असं समर्थ चित्त असतं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. का समर्थ असतं? कारण की पहिल्यांदा जेव्हा मी जातो
त्यावेळेला काही संस्कार घेऊन येतो. त्या संस्काराचा परिणाम म्हणून मला अजून उत्सुकता निर्माण होते की आपण निर्बीज समाधीचा अभ्यास करावा. मग परत मी निर्बीज समाधीला बसतो. तो झालं की मी परत निर्बीज समाधीत जातो. अजून येतं चित्तावर हळूहळू हळूहळू निर्बीज समाधीचे जे संस्कार आहेत ते संस्कार वाढत जसजसे वाढत जातात तसतसं माझं चित्त अजून अजून तिकडे झेपावत जातं. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट कैवल्य प्राग्भारम. याचा अर्थ हा आहे की ते ह्याप्रमाणे हे होत असतं. परंतु आत्मसाक्षात्कार जरी झाला माणसाला, प्रत्येक वेळेला आत्मसाक्षात्कारच होतो, परंतु तरी देखील पुरुषाच्या चित्तात जे भिन्न प्रत्यय येऊ शकतात ते कुठच्या कारणाने येतात? येत नाहीत का? येतात. कारण की अजूनही तुम्ही कैवल्याला पोचलेला नाही आहात. तुम्हाला निर्बीज समाधीचा अनुभव आलाय, पण बिकॉज ऑफ दी संस्कारात, बिकॉज ऑफ दी वासनाज, बिकॉज ऑफ द डिझायर्स, बिकॉज ऑफ द इम्प्रेशन्स ऑन चित्त which you have put in so many lives, okay, those are there, and the force of those sanskaras or the vasanas, they push you again back into the worldly life. Okay, now why it is happening त्यांनी सांगितलेलं आहे, तर तत् छिद्रेषु प्रत्यय अंतराणी संस्कारेभ्यः असं त्यांनी सांगितलंय. याचा अर्थ ती जी ही आहेत चित्ताची जी छिद्र, छिद्र याचा अर्थ आहे तच्छिद्रेषु, आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याच्या चित्ताच्या सात्विक वृत्ती प्रवाहात मधून मधून खंड पडतो. ते आपण बघितलं. तो पूर्णपणे निर्बीज समाधीत स्थिर होऊ शकत नाही. निर्बीज समाधीत का स्थिर? ते जे स्थिर न होणं त्याला छिद्र म्हटलेलं आहे. आणि तो परत इकडे आला की परत त्याला प्रत्यय येत असतो. अँड सो द in the gap, in that disappearance of false feeling of self about the non-self, there arises other pratyay. त्यामुळे दुसरे प्रत्यय येतात. ड्यू टू संस्कारात द कर्म रेसिड्युअल्स, ड्यू टू कर्म रेसिड्युअल ते संस्कार येत असतात त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला ही छिद्र याचा अर्थ असा आहे की आत्मभाव भावना, दॅट इज द फिलिंग of self with non-self does not disappear permanently. ही जी आत्मभाव भावना विनिवृत्ती आहे ना, ही परमनंटली होत नाहीये अजूनही. बिकॉज ऑफ धिस तच्छिद्रेषु प्रत्यय अंतराणी संस्कारेभ्यः. सो दिस डिसअपिअरन्स ग्रॅज्युअली गोज ऑन लास्टिंग फॉर लॉंगर अँड लॉंगर टाइम. हा जो आत्मभाव भावना विनिवृत्ती आहे ना, याचा जो पिरियड आहे तो पिरियड हळूहळू वाढत जातो. एकदम नाही तुम्हाला आत्मभावना कायमस्वरूपी आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दिस छिद्र. दॅट छिद्र इज नथिंग बट दी वासना, छिद्र इज नथिंग बट दी संस्काराज ऑर द डिझायर्स विच यू हॅव अक्युम्युलेटेड. कळलं की नाही? आणि म्हणून असं असतं की हा जो डिसअपिअरन्स आहे हा ग्रॅज्युअली गोज ऑन लास्टिंग, ओके, फॉर लॉंगर अँड लॉंगर टाइम. जसं जसं तुमचा अभ्यास होत जातो तसं तसं ते फिरत जातं. ऍज द योग साधक रिपीट्स हिज प्रॅक्टिस ऑफ निर्बीज समाधी अगेन अँड अगेन. आता गंमत अशी आहे की तुम्ही जर का सूत्र पहिल्या चॅप्टर मधलं 50 आणि 51 बघितलं तर तुम्हाला कळेल की तिथे त्यांनी जे दिलंय ते डायरेक्ट त्यांनी ही दिलेली आहे. म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलंय सबीज समाधीचं वर्णन केलेलं आहे. तत् जयाः संस्काराः अन्य संस्कार प्रतिबंधी. म्हणजे जेव्हा तुम्ही अस्मिता मध्ये स्थिर होता त्यावेळेला तुमच्यामध्ये जे काही ऋतंबरा प्रज्ञा असते, बिकॉज ऑफ दॅट ऋतंबरा प्रज्ञा तुमचे इतर जे वर्ल्डली संस्कार आहेत त्याला प्रतिबंध होतो. कळलं की नाही? पण ह्याचे संस्कार राहतात सबीज समाधीचे. अँड नाव दे से इन द नेक्स्ट सूत्र तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीजः समाधीही. तस्यापि निरोध म्हणजे ते सुद्धा जो निरोध आहे सबीज समाधीचा जे संस्कार आहेत त्याचाही जेव्हा निरोध करतो त्यावेळेला सर्व निरोध होतो. तर इथे सर्व निरोध होत नाही आपला सुरुवातीच्या काळात. कळलं की नाही? द इम्प्रेशन हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. जसं की मी समाधीत बसलोय, सबीज समाधीतून मी निर्बीजेमध्ये गेलोय, निर्बीजेमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळाने मी परत आलो, त्याचे संस्कार घेऊन आलो मी निर्बीजाचे. कळलं की नाही? निर्बीजाचे संस्कार मी घेऊन आल्यानंतर परत
त्याचे प्रत्यय मला येतो, ते आपण मगाशी बघितलं, प्रत्यय अंतर आणि संस्कारेभ्यः. प्रत्यय येतात मला, कारण की मी जी अजून पूर्ण नाही झालेली, आणि म्हणून मी प्रत्यय घेत असतो आणि परत मी जातो याला. असं करत करत हळूहळू हळूहळू हे होतं, जिथपर्यंत मला कैवल्य प्राप्त होत नाही तिथपर्यंत हे होतं. आता गंमत अशी आहे की while the sadhaka is continuing his practice of nirbija samadhi from day to day, there are often breaks in it. Those breaks are nothing but chidras. ओके, पर्टिक्युलरली इन द अर्लियर डेज, जेव्हा सुरुवातच केलेली असते निर्बीजाची, त्यावेळेला इवन व्हाईल द साधका इज हॅव्हिंग हिज डेली सेन्स ऑफ प्रॅक्टिस, ड्युरिंग these intervals of break, the sense of self about non-self entities, particularly about the chitta, and sometimes even the body also, often overpoweringly rise up in the sadhaka's mind. Then again the sadhaka cannot and does not for all the 24 hours remain in samadhi. कारण की असं असतं की त्याच्याकडे प्रत्यय येत असतात. आता these interruptions in the absence of this false feeling of self about non-self occurs because of two reasons. The first is that the sanskaras, जे मागच्या अनंत जन्माचे तुमचे संस्कार आहेत, ते संस्कार त्याच्यात असल्यामुळे तुम्ही परत येता याच्यात सब निर्बीजातून सबीजाकडे. दॅट इज वन थिंग. ओके. आणि सेकंडली, ज्या वेळेला तुम्ही वर्ल्डली लाईफ मध्ये येता त्यावेळेला तुम्ही परत काहीतरी कर्म करता आणि परत काहीतरी संस्कार टाकता तुम्ही. कळलं की नाही? कारण तिथे तुम्ही परत आल्यानंतर तो आत्मभाव भावना जी विनिवृत्ती व्हायची आहे ती गेलेली असते तुमची, आणि अगेन यू आर नाउ taking enjoyment in the worldly life, and then you are putting again the sanskaras. So it should be continued. The practice of nirbija samadhi should be continued till the kaivalya is achieved. That is what he is saying. कळलं की नाही? आणि म्हणून अभ्यासाची दुसरी व्याख्या पण त्यांनी दिलेली आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. शेवटचं कैवल्य मिळेपर्यंत तुम्हाला झगडायचं आहे, हे लक्षात घ्या. अँड सो इन शॉर्ट, द सूत्र दॅट द निर्बीज समाधी इज नॉट परमनंटली एस्टॅब्लिश ऑल ॲट वन्स ॲज मे परहॅप्स बी मिसअंडरस्टूड. आपल्या पहिल्या याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट हे दिलेलं आहे, सर्व निरोधात निर्बीजा. पण ते सर्व निरोध जो होतो ना, तो ऑल ऑफ ए सडन नाही होत. इट नीड्स द प्रॅक्टिस, ए कंटिन्युअस सतू दीर्घकाल नैरंतर्य, आणि परत कंटाळा न येता सत्कारा सेवितो दृढभूमी, तेव्हा ती दृढभूमी बनते. त्यामुळे ते कंटिन्युअस असे. सो इट हॅज फ्रिक्वेंट इंटरप्शन्स बिकॉज ऑफ आवर ओल्ड संस्काराज, और बिकॉज व्हेन आय कम बॅक अगेन इन वर्ल्डली लाईफ आय पुट सम संस्काराज. सो दॅट ऑल्सो शुड बी रिमूव्ड. कारण जिथपर्यंत संस्कार आहेत, जिथपर्यंत वासना आहेत, तिथपर्यंत कैवल्य प्राप्ती होत नाही. पहिल्या याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते डायरेक्ट त्यांनी फक्त हे दिलेलं आहे की कैवल्याच्या वेळेला काय होतं, तर सर्व निरोधात, म्हणजे कुठचीच वृत्ती राहत नाही. पण इथे तसं होत नाही. हळूहळू हळूहळू सर्व निरोध होतो, तिथपर्यंत होत नाही. सो फ्रॉम दिस इट कॅन ऑल्सो बी इन्फर्ड दॅट इट मस्ट बी गेटिंग परमनंटली अँड परफेक्टली एस्टॅब्लिश बाय कंटिन्युअस प्रॅक्टिस, अँड देन ओनली दी आत्मभाव भावना निवृत्ती जी आहे ती परमनंटली होईल. Such a special development and the culmination of Nirbija Samadhi is designated as धर्ममेघ समाधी. हा खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे सांगितलेला आहे. धर्ममेघ समाधीची व्याख्या पुढे दिलेलीच आहे त्यांनी नंतर ऍफोरिझम मध्ये. कळलं की नाही? अशा पद्धतीने ज्या वेळेला हे येतं त्यावेळेला तो माणूस धर्ममेघ समाधीत दृढ झाला असं म्हणता येतं, की जेव्हा तुमचं सगळी ही जी आहेत संस्कार आहेत ते गेलेले आहेत, अविद्या गेलेली आहे. सी देर आर टू दिस थिंग्स. तेच इथे दुसरं म्हटलेलं आहे नंतर त्याच्या पुढच्या सूत्रामध्ये, की अविद्या आणि संस्कार हे दोन जी गोष्टी आहेत, या दोन गोष्टींमुळे तुम्ही निर्बीज समाधीत एस्टॅब्लिश होत नाही. निर्बीज समाधीत एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर अविद्या जाणं हे महत्वाचं आहे. कारण अविद्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे बाकीचे चार जे क्लेश आहेत ते येणारच आहेत. बिकॉज इट इज ए ब्रीडिंग ग्राउंड फॉर ऑल अदर फोर क्लेशात. कळलं की नाही? अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम हे सांगितलेलंच आहे त्यांनी, की हे दिस इज ए ब्रीडिंग ग्राउंड.
for all these kleshas. To be very frank, it is nothing but the different manifestations of avidya only. Asmita, raga, dvesha, abhinavesha is nothing but the different manifestations of avidya only. त्यामुळे जिथपर्यंत अविद्या जात नाही तुमचे हे जे क्लेश आहेत हे क्लेश कायमच राहतात. आणि मग असं जेव्हा असतं, असे सांगितलेले ह्या सूत्रात प्रत्यय जे आहेत त्याला कारण असलेले संस्कार या दोहोंची निवृत्ती करण्याचे उपाय काय आहेत मग आता? मग परत ते सांगतात, आता तुम्ही म्हणताय की बाबा हे केलं, पण मग ह्याची निवृत्ती कशी व्हायची? तर याची निवृत्ती कशी व्हायची ते त्यांनी इथे दिलेलं आहे. हानम एशाम क्लेशवत उत्तम. हानम एशाम म्हणजे मागच्या सूत्रात सांगितलेले जे प्रत्यय आणि त्याचे संस्कार चित्तातून नाहीसे होणं हे त्याचं हान आहे. हे हान साधण्यासाठी मागे क्लेशाच्या निवृत्तीसाठी जे सांगितलेले आहे क्लेशवद उत्तम, मागे एनम एशाम क्लेश, एशाम एशाम म्हणजे मागील सूत्रात सांगितलेल्या प्रत्ययाचं, हान म्हणजे लय. लय कसा करायचा? क्लेशवत, क्लेशाप्रमाणे जे पूर्वी सांगितलेलं आहे उत्तम. पूर्वी जे सांगितलेलं आहे द ॲनिहिलेशन दॅट इज द परमनंट रिमूव्हल ऑफ दिस is to be achieved in the same manner as is described for क्लेशात. आता क्लेशांचं जे आहे ते कसं आपण सांगितलेलं आहे? आपल्याला माहिती आहे दोन सूत्र घेतलेली आहेत क्लेशांची आपण, बरोबर आहे की नाही? एक तर प्रतिप्रसव हेया हा सूक्ष्म हा, आणि दुसरं जे आहे ते ध्यान हेया हा तद्वृत्तया हा. आता इथे प्रतिप्रसव जो आहे ना, इथे थोडासा गोंधळ होतो लोकांचा. लोकांना असं वाटतं प्रतिप्रसव म्हणजे क्लेशांचा प्रतिप्रसव, म्हणजे अभिनिवेश क्लेशाचा रागामध्ये, रागाचा हे द्वेषामध्ये, द्वेषाचा रागामध्ये. सो दॅट इज नॉट द केस. लेट अस अंडरस्टँड दिस. प्रतिप्रसव जो आहे तो प्रतिप्रसव हे जे क्लेश आहेत ना, या क्लेशांची जी तीव्रता आहे, प्रसुप्त तनु विच्छिन्न उदार, आपल्यामध्ये उदार आहेत, तर ह्याचा प्रतिप्रसव करायचा आहे. तेव्हा कुठे हळूहळू क्लेश पण कमी होतील आणि ते प्रसुप्तावस्थेत येतील, आणि प्रसुप्तावस्थेतून मग परावैराग्याने ते पूर्णपणे नाहीसे होतील, म्हणजे शेवटची जी अविद्या आहे. सो प्रतिप्रसव या पद्धतीने करतात. कारण प्रतिप्रसव ह्याचा नाही, असं कोणी सांगितलंय तुम्हाला की द्वेषातूनच अभिनिवेश क्लेश निर्माण होतो? असं नाहीये. अभिनिवेश क्लेश इज ए सेल्फ प्रोपेलिंग, स्वरसवाही असं त्याचं लक्षण आहे ना. इट इज सेल्फ प्रोपेलिंग, इट डझंट नीड युअर रागद्वेष. So that Pratiprasava is totally different. This Pratiprasava is not of kleshas. It is the intensity of these kleshas. आणि म्हणून त्यांनी दोन सूत्र दिली आहेत. दुसरं सूत्र जे आहे ते वृत्तया, ध्यान हेया तद्वृत्तया असं म्हटलंय. दुसऱ्या चॅप्टर मधलं 11वं सूत्र आहे ते. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा क्लेशाज आर ऍक्टिव्ह, उदार जेव्हा असतात त्यावेळेला दे मॅनिफेस्ट इन द फॉर्म ऑफ वृत्ती. मी रागावलेला आहे तर माझी वृत्तीच कळते ना, अरे हा भलताच रागावलेला आहे, कळलं की नाही? उदार आहे, प्रेमात असेल, उदार जर असेल तर कळतं लगेच की हा प्रेमात आहे म्हणून. त्यामुळे उदार जे आहे ज्या वेळेला असतो, सो दे मॅनिफेस्ट इन द फॉर्म ऑफ वृत्ती. हे तुम्ही परत मागचं माझं लेक्चर ऐकायला पाहिजे तुम्ही, कळलं की नाही? आता त्यावेळेला जेव्हा हे वृत्ती, ध्यान हे या तद्वृत्त या, इथे ध्यान याचा अर्थ मेडिटेशन जो आहे शब्द ध्यान, इट इज नथिंग बट दी कामिंग डाऊन द माइंड अँड सेल्फ डिसिप्लिन. कारण ध्यानाची अजून त्यांनी व्याख्या नाही केलेली इथपर्यंत. 2:11 पर्यंत कुठेही ध्यानाची व्याख्या केलेली नाहीये त्यांनी. सो हिअर द ध्यान इज नथिंग बट कामिंग डाऊन द माइंड, दॅट्स इट. ज्या वेळेला वृत्ती पूर्णपणे उदार असतात त्यावेळेला तुम्ही काय कराल तर यू काम डाऊन द माइंड, अँड दॅट कॅन बी डन विथ क्रियायोग. क्लेश तनु करणार्थश्च, क्रियायोगाचं आपल्याला हे माहिती आहे, कळलं की नाही? समाधी भावनार्थ, क्लेश तनु करणार्थश्च. व्हॉट यू हॅव टू डू फर्स्ट you have to calm down your mind, you have to bring those udara to vichhinna or tanukarana. Okay, so when it becomes tanukarana, क्रियायोगाने झाल्यानंतर then you are able, कारण मन शांत झाल्यावरच मेडिटेशन मध्ये जाता येतं. And so now you are able to do the meditation very nicely, and in meditation what you are getting, the first glimpse
इज द निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. अध्यात्म प्रसाद म्हणजे नाउ यू गेट दी एक्सपिरियन्स ऑफ ब्लिसफुलनेस विच इज व्हेरी मच विथिन यू. हे लक्षात घ्या तुम्ही. हा अनुभव येतो त्यावेळेला पहिलं आपल्याला अध्यात्म प्रसाद काय मिळतो की अरे, ज्याच्यासाठी मी धडपडत होतो आनंदासाठी, तो आनंद आतच आहे. सी, दिस इज द अनुभूती. तो आनंद आत आहे. आय डोंट नीड एनी एक्सटर्नल एजन्सी टू बी हॅपी. सो दॅट इज द अध्यात्म. निर्विचार वैचारद्ये अध्यात्म प्रसाद. हा अध्यात्म प्रसाद पहिला तुम्हाला मिळतो की तुमच्या आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात. अँड देन यू कम टू नो दॅट दिस इज माय ओन हॅपीनेस. आय डोंट नीड एनी एक्सटर्नल एजन्सी. मला गाडी नको, घोडा नको, बंगला नको, बायको नको, मुलं नको, कोणी नको. मला माझा आतमध्येच आहे आनंद. फॉर विच आय एम स्ट्रायव्हिंग. एव्हरी मोमेंट आय एम स्ट्रायव्हिंग फॉर दॅट ओनली. हे जेव्हा कळतं आपल्याला त्यावेळेला तुमची त्याची जी ओढ आहे ती जास्त लागते. आणि दुसरी गोष्ट, परत तुम्हाला कधी कधी ध्यानामध्ये आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स पण येतो. आणि मग अशा वेळेला चित्त जे असतं ते चित्त फायनल स्टेजला काय येतं की ब्लिसफुल स्टेटमध्ये तुम्ही ती जी आहे ती प्रसुप्त होत असते तुमची. सो नाउ यू हॅव टू डू दी धारणा ध्यान समाधी. फर्स्ट यू हॅव टू प्रॅक्टिस दी क्रियायोग. क्रियायोग फॉर तनुकरण. then you have to follow the dharana dhyan samadhi, okay, to direct the mind. And when you direct the mind, you get the sanyama, mastery over sanyama. You get the asmita level. You get the asmita samadhi. Then that paravairagya will take you to the nirbija samadhi. सो देन यू विल गो टू द निर्बीज समाधी, की जिथे तुमची अविद्या पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे पहिले उदारवरून तनुकरण. उदार आणि विच्छिन्न दोन्ही एकच आहे. कळलं की नाही. त्या उदार आणि विच्छिन्नवरून तनुकरण. तनुकरणवरून तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, अध्यात्म प्रसाद मिळतो. कळलं की नाही. आणि त्यामुळे त्या प्रसुप्त होतात तुमच्या सगळ्या ज्या हे, कारण अविद्या अजून गेलेली नाहीये. त्यामुळे हे सगळे क्लेश आहेतच तिथे, फक्त ते प्रसुप्तावस्थेत आहेत. हे लक्षात घ्या. ते प्रसुप्तावस्थेत आहेत. नाउ फॉर complete annihilation of avidya or these kleshas, okay, you have to develop the paravairagya. Then you will get permanently the viveka khyati, which will remove the avidya also. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे करायचे आहेत हे संस्कार जे आहेत, कारण अविद्या असेल तर संस्कार येणार आहेत. कारण अविद्येमुळेच मी अनित्याला नित्य म्हणतो, असुचीला सुची म्हणतो. आणि त्याच्यामुळे मी जे जे काही कार्य, बिकॉज एव्हरी ऍक्शन ऑफ माइंड इज गव्हर्न बाय दी under the dominance of kleshas. Let us understand this point. And the moment I do the action under the governance of klesha, it forms the impression on my chitta. आणि त्यामुळे जिथपर्यंत अविद्या जात नाही तिथपर्यंत हे जे संस्कार आहेत हे संस्कार पूर्णपणे जाणार नाहीत. किंबहुना काही नवीन संस्कार पण मी टाकीन त्याच्यात. ऍट द बिगिनिंग ऑफ दिस निर्विजय समाधी देर इज एव्हरी पॉसिबिलिटी दॅट आय मे पुट हे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मग ह्याचा हान कसं करायचं. तर त्यांनी असं सांगितलं ह्याचं हान करायचं म्हणजे जे तुम्हाला क्लेशांच्या बाबतीत सांगितलंय, हानम येशाम क्लेशवत उत्तम. जे क्लेशाच्या बाबतीत सांगितलंय तेच त्यांनी सांगितलंय. कारण क्लेश गेले की संस्कार गेले. कळलं की नाही. क्लेश गेले की संस्कार गेले. त्यामुळे क्लेशांचं जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्यांनी, दुसरं काही नाही सांगितलेलं. आणि म्हणून ते म्हणतायत की हानम येशाम क्लेशवत उत्तम, म्हणजे हे जे काही सांगितलंय. आणि म्हणून मी ते मुद्दामून उजळणी घेतली थोडीशी तुमची, की त्यावेळेला आपण काय सांगितलं होतं. तर इथे ते प्रतिप्रसव हेया हा सूक्ष्म हा. आता सूक्ष्म म्हणजे जेव्हा ते तनुकरण झालेलं असतं त्याच्यानंतर तुम्हाला योग साधनाच करायला पाहिजे. त्यावेळेला तुमचं ते जे प्रतिप्रसवाच्या यानी म्हणजे उदार, विक्षिप्त, तनुकरण आणि प्रसुप्त, अँड आफ्टर दॅट टोटल ॲनिहिलेशन. इट इज लाईक दिस प्रतिप्रसव. इट इज नॉट प्रतिप्रसव की बाबा
खूप खूप कॉमेंट्रेटरनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही अभिनिवेश क्लेश त्याच्या आधीचा जो आहे, पण असं कुठल्याच म्हणजे पतंजली मुनींनी कुठच्याही अफोरिझम मध्ये सांगितलेलं नाहीये की अविद्येमधून अस्मिता येते, मग अस्मितेमधून राग येतो, मग रागातून द्वेष येतो आणि द्वेषातून अभिनिवेश येतो, असं मुळीच नाही सांगितलेलं. त्यांनी एवढंच सांगितलंय की अविद्या इज द ब्रीडिंग ग्राउंड फॉर ऑल द फोर. दॅट्स इट. आणि त्यामुळे जिथपर्यंत अविद्या हे चारही क्लेश आहेतच. फक्त त्यांनी म्हणून त्याच्यात त्यांनी सांगितलंय की प्रसुप्त तनु प्रच्छिन्न आणि उदार, हे त्यांनी जे डिस्टन्स दिलेत हे प्रतिप्रसवासाठी दिलेले आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. कळलं की नाही? हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे समजला पाहिजे. आणि मग अशा वेळेला काय होतं, अशी जेव्हा तुमचे हे प्रत्यय किंवा त्याचे संस्कार वगैरे ह्याचा वरच्या सगळ्या ह्या उपायांनी जेव्हा निरस होतो, त्यावेळेला परमनंटली जेव्हा तुम्हाला निर्बीज समाधीमध्ये तुम्ही स्थिर होता, त्यावेळेला नक्की काय होतं तुमचं, तर ते जे विषय त्याचं स्वरूप काय असतं ते त्यांनी विशद केलेलं आहे पुढच्या सूत्रात, की अशा वेळेला प्रसंख्याने अपि अकुसीदस्य सर्वथा विवेक ख्याते हे धर्ममेघा समाधीही. म्हणजे आता तुम्हाला काय झालंय की तुमचे सगळे हे गेलेले आहेत आणि तुम्ही आता पूर्णपणे ह्याच्यात आहात. तुम्हाला आता पूर्ण ऑमनिसेंट आणि ऑमनी प्रेझेंट तुम्ही झालेला आहात. कारण नाव देर आर नो दिस थिंग्स अँड सो यू आर जस्ट लाईक ए क्रिएटर. ओके. अशा वेळेला तुमचं काय होत आहे बेसिकली, कारण की मी आता कायमस्वरूपी जेव्हा मला कळतं की मी प्रकृतीपासून वेगळा आहे, कळलं की नाही, भिन्न आहे असं जे निश्चित ज्ञान होतं, त्या निश्चित ज्ञानाला प्रसंख्यानं म्हटलेलं आहे. दॅट आय एम टोटली एलियन, अलूफ फ्रॉम द प्रकृती. ह्या प्रसंख्यानाविषयी जो योगी विरक्त असतो, अशा योग्याच्या ठिकाणी प्रत्यंतर रहित अशी विवेक ख्याती रूप आत्मसाक्षात्कारावस्था सिद्ध होते. आणि ती जी आत्मसाक्षात्कार अवस्था आहे त्याचं नाव धर्ममेघ समाधी आहे. आता जिथपर्यंत तुमच्यामध्ये संस्कार आहेत आणि जिथपर्यंत अविद्या आहे, तिथपर्यंत तुम्हाला या दोन्ही गोष्टी चालूच राहणार आहेत तुमच्या. म्हणजे तुम्ही परत निर्बीजात जाणार, परत सबीजात येणार, मग सबीजात आल्यानंतर समजा तुमचा अवेअरनेस नाही राहिला तर तुम्ही काहीतरी माती खाणार की त्याचे संस्कार परत जाणार तुमच्या चित्तात. कळलं की नाही? आणि परत तुम्ही बसणार ध्यानाला, परत तिथे जाणार, परत प्रत्यय येणार, त्याचे संस्कार घेणार. कळलं की नाही? त्यामुळे सुरुवातीला होतं कसं, सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा प्रत्यय येतो तेव्हा तुमच्याकडे खूप तुमच्या चित्तामध्ये भरपूर संस्कार आहेत, भरपूर वासनाद आहेत आणि अविद्याही पूर्णपणे गेलेली नाहीये. थोड्या वेळासाठी जाते. जिथपर्यंत तुम्ही निर्बीज समाधीत तिथपर्यंत ती गेलेली असते. परंतु त्या फोर्समुळे तुम्ही परत येता आणि परत आल्यानंतर परत तुम्ही वर्ल्डली लाईफ मध्ये जर का इंटरेस्ट घ्यायला लागलात तर अगेन यू आर पुटिंग संस्कार ऑन युअर चित्त. सो दॅट इज व्हेन योगी हॅज द विवेक ख्याती, कळलं की नाही, इन एव्हरी वे, दॅट इज इन परफेक्शन इन एव्हरी ऍस्पेक्ट अँड फॉर ऑल टाइम, ही वुड ऑब्व्हियसली हॅव द हायेस्ट नॉलेज. आता तो हायेस्ट नॉलेज म्हणजे कसं आहे की ही बिकम्स दी क्रिएटर ओनली. कळलं की नाही? सो ही नाव इज नॉट टेकिंग एनी इंटरेस्ट इन एनी वर्ल्डली लाईफ. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग नाव. नाउ पतंजली हॅज यूज दिस वर्ड धर्ममेघ समाधी, कारण आता त्याच्याकडे ना अविद्या आहे, ना संस्कार आहेत, ना इम्प्रेशन आहेत, ना वासना आहेत. नाउ फॉर एव्हर he is totally away from avidya and the vasanas. So that samadhi, now he don't do anything for that. धर्ममेघ समाधी म्हणजे काय की धर्माचाच वर्ष, व्हॉट एव्हर ही डू, ही इज नॉट डुईंग इंटेन्शनली. निष्काम कर्म जे आहे ते निष्काम कर्म त्याच्या हातून होतं, इट हॅपन्स. तो इंटेन्शनली काही करत नाही, हा मला ना आता धर्ममेघ समाधी मिळाली आहे, आता मला चांगलं काम केलं पाहिजे माणसांसाठी, असं नाही. तो तेही विचार नाही करतो. व्हॉट एव्हर ही डू
इट इज द व्हर्च्युअस ऍक्ट. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द धर्ममेघ समाधी. धर्मच बरसत असतो त्याच्यातून. व्हर्च्यु जे काही सगळे धर्म म्हणजे हिंदू धर्म बरसत असतो का, ख्रिश्चन धर्म बरसत असतो नाही. या सगळ्याचा जो मानव धर्म म्हणून म्हटलेला आहे ना, तो मानव धर्मच बरसत असतो. तो मानव धर्म म्हणजे काय, मागे मी तुम्हाला सांगितलंय, धर्माची व्याख्याही सांगितली आहे. धर्म हा ध्रुव धातूपासून झालेला आहे. कळलं की नाही. तो ध्रुव म्हणजे धरून ठेवणं, बांधून ठेवणं स्वतःला. मग स्वतःला बांधायचं कशाला, तर स्वतःला समाजाशी बांधायचं, स्वतःला निसर्गाशी बांधायचं आणि स्वतःला त्या चैतन्याशी बांधायचं. या तिन्ही गोष्टी सहजपणे त्याच्याकडून घडतात. तो समाजाला बांधतो कारण सगळं समाजासाठीच तो करत असतो. निष्काम कर्म ते घडत असतं त्याच्या हातातून. तो पर्यावरणाचंही बघत असतो, सहजपणे घडत असतो. तो कधी पर्यावरणाला, कुठल्या प्राण्याला किंवा वृक्षाला किंवा कशालाही हानी पोहोचत नाही. आणि ऍट द सेम टाइम तो त्या चैतन्यालाही बांधून ठेवतो. आणि हे सहजपणे घडतो. धिस इज ऍक्च्युअली धर्म. द धर्म मीन्स विच बाइंड्स इंडिव्हिज्युअल विथ दी समाज, विथ द निसर्ग म्हणजे चर अचर व्हॉट एव्हर इट मे बी, अँड विथ दॅट चैतन्य. असं जो माणूस प्रामाणिकपणे करतोय तो धार्मिक म्हणायचा. आणि असा धर्म या योग्याच्या याच्यातून सहजपणे घडत असतो. धर्म म्हणजे हिंदू धर्म किंवा हे नाहीये. धर्म हा आमचा सनातन धर्मातला एक शब्द आहे की ज्याला खूप मोठा मिनिंग आहे. तो धर्म ध्रुव धातूपासून, ध्रुव म्हणजे बांधून ठेवणे, आणि बांधून ठेवण्याला दोन लागतात लोक, एक ज्याला बांधायचंय आणि ज्याच्याशी बांधायचंय. आणि मला बांधायचंय, कोणाशी बांधायचंय, तर ही या प्रकृतीशी. या प्रकृतीत काय काय आहे, तर माझ्यासारखे सचेतन प्राणी आहेत ज्याला आम्ही समाज म्हणतो, त्याला बांधायचंय. या सृष्टीत अजून काय आहे, तर माझी सचेतन म्हणजे समाज म्हणून मी म्हणतो तो वेगळा काढल्यानंतर बाकीचं, कळलं की नाही, जे विश्व आहे, कळलं की नाही, त्या विश्वाला बांधायचंय. मग त्यात काही चर आहेत, काही अचर आहेत, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, पक्षी आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, दर्या आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत. हे मानवेतर सृष्टी, त्याला बांधायचंय मला. एक मानवाला बांधायचंय, एक मानवेतर सृष्टीला. आणि या सगळ्या सृष्टीला जो व्यापून राहिलाय ते जे चैतन्य, त्या चैतन्यालाही बांधायचंय. असा जो प्रामाणिक प्रयत्न करतो तो धार्मिक. हे लक्षात घ्या. हे उगाच आपला देवळात गेलाय म्हणून तो धार्मिक झाला वगैरे असं काही नसतं. कारण देवळात जातात ते काहीतरी मागायलाच जातात. आणि इतके खोटारडेपणाने वागतात लोक किंवा विचारू नका. बाबा नको जाऊस तू त्यापेक्षा. देवा कळलाय ना मला, मला हे पाहिजे, माहिती आहे ना, त्याला माहिती आहे ना, तो सर्वज्ञ आहे ना, मग कशाला तू सांगतोस त्याला. तुझी लायकी असेल तर दिल तो. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. आणि म्हणून धर्ममेघ समाधी जे म्हटलंय की देर इज ए शॉवर ऑफ व्हर्च्यूज ओनली. सो ऑटोमॅटिकली, unconsciously, whatever he does, it is for the benefit of the society, it is for the benefit of the nature, and it is also benefited for him himself, his chaitanya. That is what is called as धर्ममेघ समाधी. आता या धर्ममेघ समाधीचं पुढल्या सूत्रात त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. ततः क्लेश कर्म निवृत्तीही. या धर्ममेघ समाधीचं फल काय, तर ते हे आहे, ततः क्लेश कर्म निवृत्ती. फ्रॉम दॅट देर इज ए टर्मिनेशन ऑफ क्लेश अँड कर्म. ज्या वेळेला द मुमेंट यू रीच टू धिस लेवल ऑफ धर्ममेघ समाधी, देर इज नो क्लेश, देर इज नो कर्म किंवा कर्मसंस्कार, हे काहीच नसतं तिथे. कारण कसं असतं की विवेक ख्याती इज परफेक्टली अँड परमनंटली एस्टॅब्लिश in the Dharmamegha Samadhi. The most fundamental aspect of avidya, that is the misidentification of self with non-self, okay, is done away with. या धर्ममेघ समाधीमध्ये अविद्या पूर्णपणे गेलेली आहे. Now there is no misidentification of self with non-self. So it has gone now. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते
की पास्ट कर्म संस्कारात जे आहेत ते सुद्धा धर्ममेघ समाधीचा जर त्या योग्याला असं वाटलं की अजून थोडेसे शिल्लक आहेत तर तो तेही घालवतो निर्माण चित्त आणि कायेने. तो पटकन एक्झॉस्ट करून टाकतो ते. अँड नाव देर रिमेन्स नथिंग इन दॅट ऑल्सो. सो देर इज टोटल डिटॅचमेंट. अँड सो एनी ऍक्शन दॅट योगी मे हॅव टू डू नाव विल बी निष्काम. एक अविद्या नाहीये, अविद्येमुळे नवीन संस्कार त्याच्यावर घडत नाहीत. तो जी काही कर्म करतो ते निष्काम करतो. द क्लेशाज हॅव्हिंग बीन डन विथ द रूट कॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ कर्माशय इज रिमूव्ड. कारण कर्माशयाचं मूळच काय आहे? क्लेशमूलाहा कर्माशयो दृश्य अदृश्य जन्म वेदनीय. आपण सूत्र बघितलंय डिटेलमध्ये. क्लेशमूलाहा, आता क्लेशच नाहीये, अविद्याच गेलेली आहे. त्यामुळे अविद्या गेल्यामुळे त्याचं जे ब्रीडिंग ग्राउंड आहे ते गेल्यामुळे बाकीचे क्लेश पण निर्माण होत नाहीत. त्यामुळे प्रश्न असा असतो की हे नसल्यामुळे त्याची जी कर्म आहेत ती निष्काम होतात. ही डोंट डिझायर एनिथिंग. ऍज द योगी डज ऍक्शन्स विदाउट एनी एक्सपेक्टेशन और फल, द ऍक्शन लिव्स नो संस्काराज. त्यामुळे दोन्हीही होतं. क्लेश गेलेले आहेत कारण की आपण क्लेश घालवलेले आहेत, आणि कर्म म्हणजे कर्माचे संस्कार, ते कर्माचे संस्कार पण गेलेले आहेत. आणि त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे ना क्लेश आहेत ना कर्माशय राहिलेला आहे शिल्लक. दॅट इज द स्टेट ऑफ द योगी हु हॅज अचीव्ड दी धर्ममेघ समाधी. कळतंय तुम्हाला? सगळं या समाधीच्या बाबतीत बोललेले आहेत ते. काही असेल तर मला सांगा अजूनही, अदरवाइज विल गो अहेड. आता ह्या जो काही धर्ममेघ समाधी आहे याच्यावर आता काय पुढच्या याच्यात ते सांगतायत की तदा सर्व आवरण मल आपेतस्य ज्ञानस्य अनंत्यज ज्ञेयम अल्पम. आता आधीच्या याच्यात आपण काय केलेलं आहे की हे बघ, त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की विवेक ख्याती परमनंटली आहे. थ्रू विवेक ख्याती द क्लेशाज आर डन अवे, ओके, विथ and accumulated sanskaras are also exhausted through nirmana chitta and nirmana kaya. So while new karma sanskaras cannot take place as yogis actions are non karma, निष्काम आहे. ओके, त्यामुळे तिथे आपण मगाशी बघितलं तसं की क्लेश आणि कर्म हे विनिवृत्त झालेलं आहे. अशा वेळेला त्या धर्ममेघ समाधीमध्ये असलेल्या माणसाचं ज्ञान किती असतं तर त्याच्यावरचं सगळं आवरण आणि मल हे दोन्ही निघून गेलेलं आहे. कळलं की नाही? आणि हार्डली एनी ज्ञान आहे की जे त्याला मिळवायचं आहे, किंबहुना लिटिल म्हणता येईल आपल्याला की नाहीच. एव्हरीथिंग ही इज बिकम सायन्स. सो ऑमनिसेंट तो झालेला आहे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दीज पीपल आर सेइंग. तदा, तदा मीन्स दॅट व्हेन देर इज ए क्लेश कर्म विनिवृत्ती. कळलं की नाही? तदा सर्व आवरण मल आपेतस्य. आपेतस्य म्हणजे फ्री फ्रॉम. ज्ञानस्य अनंत्यज. अनंत्यज म्हणजे एंडलेस ज्ञान. अँड ज्ञेयम अल्पम. आता काही मिळवण्यासारखं, ज्ञान मिळवण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये, अशी त्याची अवस्था ही झालेली असते. सो what is the meaning of this? Then on account of limitlessness of knowledge of that yogi who is free from all the shrouds, okay, and impurities, there is little or rather nothing worth knowing. So this omniscience of the yogi who has reached very high level of samadhi has already been referred. सूत्र आपण मागे ते सांगितलेलंच आहे. आता हे जे काही आहे इन रिस्पेक्ट ऑफ नॉलेज रिअली सिग्निफिकंट इन द स्पिरिच्युअल स्पिरिट. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लेश आणि हे गेल्यामुळे ही बिकम्स दी ऑमनी प्रेझेंट. आणि आता कुठचंच ज्ञान घ्यायचं आहे असं राहत नाही त्याला. बिकॉज इमिजिएटली द मुमेंट ही थिंक ऑफ समथिंग ही गेट दी नॉलेज. कारण ऋतंभरा प्रज्ञेच्या 7व्या पायरीवर तो पोचलेला आहे. आणि त्यात 7वी जी पायरी आहे ती 7वी पायरी म्हणजेच विवेकज ज्ञान. अँड दॅट टू इट इज परमनंटली एस्टॅब्लिश. आता तो काही परत वर्ल्डली लाईफ मध्ये येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यावर कुठचेही वर्ल्डली लाईफचे संस्कार होत नाहीत. बिकॉज नाउ इट इज परमनंटली एस्टॅब्लिश दॅट विवेकज ज्ञान. बिकॉज देर इज नो कर्म, देर इज नो
दिस थिंग क्लेश. त्यामुळे नाव देर इज नो एनी क्वेश्चन ऑफ गेटिंग न्यू कर्माज ऑर न्यू संस्काराज इन इट बिकॉज देर इज नो अविद्या. हे कळलंय तुम्हाला? आणि त्यामुळे ही जस्ट बिकम दी ऑमनिसेंट. आणि त्याच्यामुळे जे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्याला इमिजिएटली मिळत असतं. आणि त्यामुळे ज्ञानाचं आवरण आणि मल, आवरण गेलेलं आहे. कसं असतं, अविद्येमुळे एक काच तयार झालेली असते, ओपेक ग्लास, दॅट इज द आवरण. बिकॉज ऑफ अविद्या यू कॅनॉट सी द रियालिटी. इट इज बिकॉज ऑफ दॅट आवरण, इट इज बिकॉज ऑफ दॅट glass, the opaque glass, or the obstruction. You cannot see the reality. And secondly, the mala. मलामुळे सुद्धा तुम्हाला दिसत नाही. पाणी समजा हे असेल, मळलेलं असेल, तर त्याच्या खाली तळात तुम्हाला दिसत नाही. सो दीज टू आर ऑब्स्ट्रॅक्टिंग the yogi to get the experiential knowledge of the ultimate reality. Now that has gone away. कारण अविद्या गेलेली आहे आणि हे गेलेलं आहे, कर्म गेलेलं आहे, संस्कार गेलेले आहेत, वासना गेलेल्या आहेत. त्यामुळे अविद्या नसल्यामुळे नवीन कर्म होत नाहीयेत आणि नवीन कर्म न झाल्यामुळे नवीन वासना पण काही शिल्लक राहत नाहीयेत. आणि त्यामुळे त्याच्याकडे जे ज्ञान आहे, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, आवरण आणि हे, ह्या निघून गेलेल्या आहेत त्याच्या. And so karma leaves its residual effect in chitta in the form of sanskara, but now there is no residual effect because it has already been gone. कारण आपण बघितलं ना की प्रतिप्रसवाच्या यांनी आपण सगळे मळ काढून टाकलेले आहेत. अविद्या गेलेली आहे. जिथपर्यंत अविद्या आहे तुम्ही मळ काढाल आणि परत मळ तयार होतील. जिथपर्यंत अविद्या आहे तिथपर्यंत. कळलं की नाही? आता अविद्या नाहीये आणि असलेले जे संस्कार आहेत ते संस्कार पण आपण काढून टाकलेले आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की आता नवीन संस्कार पण नाहीयेत आणि नवीन संस्कार तयार होणारी माझी ऍक्शन पण नाहीये. कारण नाव आय मीन आहे धर्ममेघ समाधी. कळलं तुम्हाला? ही धर्ममेघ समाधीचं लक्षण आहे की नाव देर इज नो क्वेश्चन. इट इज अ पार्च सीड. नाव देर इट कॅनॉट स्प्राउट. दॅट सीड कॅनॉट स्प्राउट नाव. Otherwise, till that time, there is every possibility that seed may get sprout. त्याचं वृक्षात रूपांतर होऊ शकतं. But now the moment you annihilate all the avidya and annihilate all the sanskaras which are there in this because of the nirmana chitta and kaya, now there is nothing and it becomes like a parch. भाजलेल्या बी सारखं राहतं चित्त. Now there is no question of getting sprouted. त्यामुळे ते भाजलेल्या चित्तासारखं आल्यामुळे there is no possibility that he may get again entangled into the worldly life. That is what this sutra is talking about. So when these hindrances, that is the screen, the avarana of kleshas and obscuring impurities, that is the malas of sanskaras, are removed in the dharmamegha samadhi, there remains not a slightest obstruction in the path of inner illumination faculty. That is the Rutambara Prajna. It therefore shines forth in its full brilliance. आता ऋतंबरा प्रज्ञा पूर्णपणे ही आहे. तिथपर्यंत कसं असतं, त्याच्यावरती मळ जिथपर्यंत साठलेला आहे ना तिथपर्यंत आतल्या दिव्याचा प्रकाश पूर्ण पडत नाही. पण ती काच पूर्ण स्वच्छ झाली की इट इज टोटली ब्राईटेस्ट लाईट यू कॅन गेट. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दिस दे आर सेइंग. आणि त्यामुळे ऋतंबरा प्रज्ञा ही जी आहे तुमची काय ज्याला म्हणतो आपण धर्ममेघ समाधी, ही धर्ममेघ समाधी पोचल्यानंतर आता त्याच्याकडे फक्त काय शिल्लक राहतं, तर जिथपर्यंत देह आहे तिथपर्यंत त्याची परवरिश करणे. पण ती परवरिश करताना सुद्धा ही इज नॉट इंटेन्शनल. अरे मला ना भूक लागली, मला आज गोड खावंसं वाटतंय, हे असले फालतू चोचले नाही आहेत त्याच्याकडे. आता जे मिळेल त्यालाही माहिती आहे की हा देह आहे, कारण काय जाती आयु भोगा हा. बरोबर आहे की नाही? सती मुले तद्विपाका जाती आयु भोगा हा. तर हे जाती आयु, जातही सोडता येत नाही. आयु ती तर तुमची आहेच, एवढी आहे तेवढी भोगायची आहे तुम्हाला. बट विथ नोईंगली, कॉन्शियसली ही इज नाऊ लिव्हिंग
अँड सो ही डू नॉट गेट एंटँगल इन टू द बॉडीली रिक्वायरमेंट्स. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याची देहमुक्तावस्था झालेली असते. मुक्त असतात दॅट इज जीवनमुक्त. ही जी हृता ही जी आहे ना स्टेज धर्ममेघ समाधीची, दिस धर्ममेघ समाधी इज नथिंग बट दी जीवनमुक्त. समानार्थी शब्द आहे तो जीवनमुक्त आणि धर्ममेघ समाधी. हा जीवनमुक्त आहे. याला माहिती आहे आता फक्त माझा देह पडायचा बाकी आहे, म्हणून तो आत्महत्या करतो का? अगेन देर इज अ इंटेन्शन. आत्महत्या जाऊ दे, ते मरू दे, नाही. ही इज एन्जॉईंग हिज लाईफ अँड व्हॉट एव्हर ही इज डुईंग इज धर्म बरसत असतो त्याच्याकडे. यू गेट द पॉइंट. आणि अशा वेळेला मग काय होतं की या पुढल्या अवस्थेत काय घडून येतं ते मग त्यांनी सांगितलेलं आहे. महत्वाचं, ते खूप महत्वाचं आहे इथे. ते असं सांगतायत की तथा हा कृतार्थानाम परिणाम क्रम समाप्ती गुणानाम. म्हणजे फ्रॉम दॅट इज लिमिटलेस नॉलेज जे आहे, दॅट रिझल्ट द टर्मिनेशन ऑफ द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गुणाज हुज पर्पज हॅज बीन अकम्प्लिश. काय पर्पज गुणांचं? टू गिव्ह दी भोग अँड अपवर्ग. ओके, नाउ इट हॅज totally stopped according to Sankhya and Yoga viewpoint. Okay, about the evolution of प्रकृती. आपण बघितलं मूल प्रकृती, प्रधान प्रकृती, जेव्हा ते 3 गुण साम्यावस्थेत आहेत, बरोबर आहे. ते 3 गुण साम्यावस्थेत आल्यानंतर मग जेव्हा ते ह्याच्यात येतं इक्विलिब्रियम, जेव्हा डिस्टर्ब होतं, जेव्हा पुरुषाच्या सान्निध्यात येतं त्यावेळेला इक्विलिब्रियम बदलतं अँड देन इट स्टार्ट्स इव्हॉल्युटिंग. Now the first evolute, you know that it is the Mahat, that is the cosmic intelligence, and at individual level it is the Buddhi or the I-ness, that pure I-ness is at individual level महत तत्व. आणि मग तिथून मग हळूहळू करत तुमचा पूर्ण स्थूलापर्यंत जो हा जो क्रम आहे, हा क्रम जो गुणांचा आहे की पहिले साम्यावस्था, नंतर सत्वगुणाचं प्राधान्य, नंतर रजोगुणाचं सामान्य प्राधान्य, आणि इकडे जेव्हा प्रकृती, जेव्हा फिजिकल युनिव्हर्स तयार होतं त्यावेळेला तमोगुणाचं प्राधान्य. हा सगळा परिणाम क्रम आहे या 3 गुणांचा. हा परिणाम क्रम थांबतो. हे त्यांनी त्याच्यात सांगितलं की तथा हा कृतार्थानाम. कारण आता ते जे गुण, हे सगळं का प्रसव झालेलं आहे? तुम्हाला असंच का शरीर मिळालं आहे? तुमचा स्वभाव असाच का झालाय? हे सगळं जे आहे, हे सगळं तुमचे जे प्रारब्ध कर्म आहे ते भोगण्यासाठी म्हणून तयार झालेलं आहे. सो दॅट इज द पर्पज ऑफ दिस त्रिगुणाज. तुम्हाला तुमचे आई वडील निवडायचा अधिकार आहे का? नाही, तुमच्या कर्मांना आहे. कर्म निवडतं तुमचे आई वडील. कळलं की नाही? त्यामुळे सात्विक चित्त आहे का राजसिक आहे का तामसिक आहे हे सुद्धा तुमच्या कर्मावर ठरतं. हा परिणामक्रम आहे. एकाच आईच्या पोटी एक सात्विक मुलगा असतो, एक राजसिक मुलगा असतो. हे त्याच्या कर्माप्रमाणे हा जो परिणामक्रम आहे 3 गुणांचा, हे त्रिगुणच एकमेकात खेळतायत, दुसरं काहीच नाहीये याच्यात. कळलं की नाही? कोणी सात्विक प्रवृत्तीचा आहे, कोणी राजसिक आहे, कोणी तामसिक आहे. आणि जड प्रकृतीमध्ये तर अजूनच आपण बघतोय की कोणी दगड आहे तर कोणी वाहतं पाणी आहे तर कोणी वारं आहे. हे सगळं जड आहे की जे अचेतन आहेत. पण या सगळ्यामध्ये त्रिगुणच फिरतायत. हा जो क्रम आहे, माझ्या जीवनातला जो क्रम आहे, तो क्रम आता थांबला. कारण की ह्या क्रमाचं, ह्यांचं जे उद्देश होता 3 गुणांचा, तो 3 गुणांचा उद्देश काय होता? तर भोग द्यायचा आणि अपवर्गाला घेऊन जाऊन त्याला ते शेवटचं जे ज्ञान आहे, विवेकज ज्ञान, त्याची प्राप्ती करून द्यायची. हा गुणांचा उद्देश आहे. तो आता गुणांचा उद्देश पूर्ण झाला. बिकॉज नाउ दॅट पर्सन हु हॅज टोटली एस्टॅब्लिश इन विवेकज ज्ञान, okay, in nirbija samadhi, who has taken the stage of this dharmamegha samadhi, now there is no question of getting involved into worldly life. And when worldly life, there is no question of getting that one, that trigunas do not have anything to do now. त्याला आता अपवर्ग पण द्यायचा नाही आणि त्याला आता हे पण द्यायचं नाहीये, भोग पण द्यायचा नाहीये, बिकॉज ही हॅज क्रॉस्ड ऑल द लिमिट्स.
आणि त्यामुळे ते जे गुण आहेत ते कृतार्थ झाल्यामुळे तो जो परिणामक्रम आहे की आता हे संस्कार द्या, मग ते संस्कार द्या, मग ते हा द्या, ते लाद परिताप फलाहा, हे दोन्ही गेलं, लाद गेलं, परिताप गेला, सगळं गेलं. आता ते कृतार्थ झाले, त्यांचं जे काम होतं ते काम संपलं. आणि ते काम संपल्यामुळे आता ते कृतार्थ झाल्यामुळे तो परिणामक्रम जो आहे कंटिन्युअस परिणाम होत होतो. कधी मला सात्विक अनुभव येत होता, कधी मला राजसिक अनुभव येत होता, कधी मला तामसिक अनुभव येत होता. हा जो परिणामक्रम आहे हा सगळा थांबला का? आणि ते कृतार्थ झाले. केव्हा झाले कृतार्थ? ज्या वेळेला क्लेश आणि कर्म विनिवृत्ती झाली, या वेळेला योगी धर्ममेघ समाधीत एस्टॅब्लिश झाला. सो नाउ परमनंटली ही इज हॅव्हिंग दॅट knowledge of viveka ख्याती, and there is no sanskaras or vasanas which are remaining in chitta. At the same time there is no a inch of avidya also, and so there is no question of getting actions under the governance of avidya. The moment you do action under the governance of avidya, it will go into the chitta as a संस्कार. नाउ देर इज नथिंग. जे काही पूर्वीचे संस्कार होते ते घालवून टाकले, नवीन संस्कार येणार नाहीयेत. जे काही मी करणार आहे ते निष्काम कर्म करणार आहे. सो देर इज नथिंग नाउ. सो ही इज टोटली एस्टॅब्लिश इन टू दॅट धर्ममेघ समाधी or into that vivekaja jnana. And so now gunas do not have any work to do, and so त्याचा जो परिणामक्रम आहे तो बंद झाला. गुणातीत, या गुणातीत झाला तो. कारण आता गुणांच्या पलीकडे गेलाय तो गुण काहीच नाही आणि गुणा कृतार्थ झाले. दॅट इज व्हॉट इज सेइंग. आणि असा जो माणूस आहे त्याचं पुढचं हे काय आहे ते फार सुंदर आहे. आता हा संयोग जो आहे की नाही, हा संयोग झाला कशाला? मग हा महत्वाचा मुद्दा परत इथे राहतोच. तो संयोग अशासाठी झाला की स्वस्वामी शक्तयो स्वरूप उपलब्धी हेतू संयोग आपण बघितलाय. कळलं की नाही? संयोग हॅज द ऑब्जेक्टिव्ह. कोणाला ऑब्जेक्टिव्ह आहे ते? तर त्या चित्तालाच आहे ऑब्जेक्टिव्ह. खरं सांगायचं तर की त्याला कळलं पाहिजे की त्याचं पोटेन्शियल काय. स्व आणि स्वामी शक्तयो स्वची शक्ती आणि स्वामी म्हणजे जो पुरुष आहे, दृश्य आहे, त्याची शक्ती, ह्याचं नॉलेज होणं हा हेतू आहे संयोगाचा. कारण नाही तर नॉलेज झालंच नसतं. ना त्या पुरुषाला झालं असतं, ना त्या प्रकृतीला झालं असतं. बिकॉज प्रकृती कॅनॉट हॅव एनी अवेअरनेस इन हर, whereas the consciousness do not manifest without the prakriti. And so this sanyog is very important. बिकॉज ऑफ संयोग ह्या दोन्ही शक्तींचं त्याला ज्ञान झालं. आणि सर्वात हायएस्ट ज्ञान म्हणजे की या दोन शक्ती वेगळ्या आहेत, या दोन शक्ती एकच आहेत असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अस्मितेचा जन्म होतो. तेही आपण सूत्र बघितलेलं आहे अस्मितेचं. कळलं की नाही? आणि मग अशा पद्धतीने हे झाल्यानंतर तो जो धर्ममेघ समाधीमध्ये असलेला आहे त्याला काय नक्की ज्ञान होतं? तर हा जो परिणाम क्रम जो आहे तो परिणाम क्रम तर संपलेला आहे, बरोबर आहे की नाही? परंतु आपल्यासारख्या माणसांना हा परिणाम क्रम कळतच नाही, कसा कसा इव्हॉल्व्ह झालोय ते. पण त्या योग्याला तो परिणाम क्रम कळतो. तेच त्यांनी पुढच्या सूत्रात दिलेलं आहे की क्षण प्रतियोगी परिणाम अपरांत निग्रहा क्रमाहा. म्हणजे थोडक्यात असं आहे की परिणाम क्रम, परिणामांचा क्रम क्षण प्रतियोगी अनेक क्षणांच्या आश्रयाने राहणारा असतो. अपरांत तो शेवट त्याचा जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत तो क्रम चालू असतो. निग्राह्य आणि अशा पद्धतीने तो जो काही होतो तो योग्य प्रकारे ग्रहण केला जातो. कोणाला? ज्याला धर्ममेघ समाधीची अवस्था प्राप्त झालेली आहे. आता आपल्याला कसं अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. सत्व, रज आणि तम हे तीन गुण त्यांचं कार्य संपल्यामुळे कृतार्थ होतात हे आपण मागच्या ह्याच्यात बघितलं. कळलं की नाही? त्याचा चित्तातील आता त्यांचा क्रम कसा आहे? चित्ताच्या सूक्ष्म अहंकारापासून स्थूल देहापर्यंतचा त्याचा क्रम आहे, बरोबर आहे की नाही?
हे जे इव्होल्युशन आहे हे आम्हाला कळत नाही कसं कसं झालेलं आहे, परंतु हा जो क्रम आहे हा क्रम शेवटपर्यंत माझ्या या देहापर्यंत आल्यानंतर कसा कसा झाला हे तुम्हाला कळतं. थोडक्यात म्हणजे तुम्हाला इव्होल्युशन थेअरी कळते. हे प्रकृती जड असली तरी देखील त्या पुरुषाला ती कळते, त्या ह्याला कळते. तसंच तर मी थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला ताप आला, आज मला मी सांगितलं डिक्लेअर करा आज मला ना ताप आहे, पण मग हा ताप आहे हा शेवटचा झाला, पण ह्याच्या मागे अनंत क्षण आहेत. क्षण हे सर्वात सर्वात छोट्यात छोट युनिट आहे वेळेचं. कळलं की नाही? प्रत्येक क्षणी काहीतरी होत असतं. जेव्हा मी म्हणतो मला ताप आला त्याच्या आधी 8 दिवस माझ्या शरीरामध्ये काहीतरी चाललेलं असतं, विच आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. मी निरोगी आहे त्या 7 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी एक रोगजंतू माझ्या निरोगी शरीरात शिरला. कळलं की नाही? अँड देन ही हॅज गॉट द फायटिंग विथ दॅट व्हाईट ब्लड सेल्स. ओके, तो त्याच्यात यशस्वी झाला. तो यशस्वी झाल्यानंतर त्याने कुठेतरी शरीरात स्थान स्थापन केलं. स्थान स्थापन केल्यानंतर 20 मिनिटामध्ये त्याचे 2 ज्या पेशी झाल्या तयार. ते आता मी सगळं काही तुम्हाला सांगत नाही कशा होतात, ते डॉक्टरही लोक सांगतील तुम्हाला. की त्याचा न्यूक्लियस असतो तो विभागला जातो, त्या ज्या गुणजोड्या असतात त्या विभागल्या जातात, त्याच्यानंतर मग आतमधलं जे पेशी द्रव्य असतं ते 2 ह्याच्याकडे जातं. हे सगळं झालं की मग एक वेळ अशी येते 20 मिनिटांनी की त्या एकाच पेशीच्या 2 पेशी होतात. आता हे 20 मिनिटात 2 पेशी झाल्या आणि असं 7 दिवसामध्ये हजारो पेशी निर्माण होतात आणि नंतर मग त्या फायटिंगचा जो काही परिणाम तो म्हणजे मला ताप येतो. आता हा एवढा क्षणाचा क्रम आहे, पण मला काय कळलं? मला फक्त एवढं कळलं आज मला ताप आलाय. त्याच्यामध्ये एवढा क्षण आहे. अपरांत म्हणजे शेवट. त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय झालं एक्झॅक्टली इन ए सिमिलर वे कळलं की नाही? योगशास्त्रालाही हेच सूत्र लागू आहे. ज्या वेळेला तुम्ही योगाभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला तुमच्यात बदल होत असतोच, पण तो कळत नाही तुम्हाला बदल होतोय म्हणून. क्षणाक्षणाला बदल होतोय योगाभ्यास करताना, पण तुम्हाला कळत नाहीये. आणि म्हणून काही वेळेला असं होतं की तो साधक अभ्यास झाला की मगच तो तो जो करत असतो त्याचा परिणाम खूप सावकाश असल्यामुळे त्याला कळत नाही की माझ्या अभ्यासाचा परिणाम होतोय की नाही. आणि हेच पतंजलींना खरं या सूत्रात सांगायचं आहे की तुम्ही धीर सोडू नका, बिकॉज व्हॉट एव्हर यू आर डुईंग त्याचा परिणाम तुमच्यावर होणारच आहे. त्यामुळे असं कधीही साधकांनी करू नये की बाबा योगाभ्यास सोडून दिला, काय काही फरक नाही. दॅट इज अलब्ध भूमिकत्व. हा जो काही अंतराय आहे हा अलब्ध भूमिकत्वाचा अंतराय आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या जन्मी जरी साधलं नाही तरी पुढच्या जन्मी साधणार आहे हे पतंजली मुनींना सांगायचंय. म्हणून त्यांनी हे सूत्र लिहिलेलं आहे की देर इज ए क्षण, आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे घडतं मग हळूहळू तुमचा हे होतो, प्रवास होतो, मग तुमचं सत्वगुण वाढीला लागतात. सत्वगुण वाढीला लागल्यानंतर तुमचं चित्त सात्विक होतं. चित्त सात्विक झाल्यानंतर तुम्ही अजून अभ्यास करता, योगाभ्यास करता. हळूहळू करत तुम्ही कैवल्यापर्यंत पोहोचता, धर्ममेघ समाधीपर्यंत पोहोचता. त्यावेळेला लोकांना असं वाटतं अरे हा खूप मोठा योगी आहे, परंतु त्यांना हे कळत नाही की ह्याच्या आधीचे जे सगळे क्षण आहेत किंवा ह्याच्या आधीचा जो काही क्रम आहे तो क्रम कळत नाही. जसं ताप मला 7व्या दिवशी येतो तेव्हा फक्त मला एवढं कळतं की मला ताप आलाय, पण त्याच्या आधी त्या तापाला कारण असलेले जे क्षण आहेत तो परिणाम क्रम जो आहे तो क्रम नाही कळत, परंतु तो क्रम हा धर्ममेघ समाधीमध्ये बसलेल्या योग्याला कळतो. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी मुद्दामून सूत्र असं दिलंय की कितीही झालं तरी देखील योगाभ्यास सोडू नका, कारण की तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचा काहीतरी परिणाम चित्तावर होतोय. तो तुम्हाला दिसणार नाही. आता तुम्हाला केव्हा दिसेल? जेव्हा तुम्ही पूर्ण परिपक्व व्हाल, योगी व्हाल, तेव्हा तुम्हाला कळेल अरे हा असा 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 परिणाम झाला, माझा देह असा असा झाला, मी या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो कारण की माझं असं असं चित्त होतं, त्या चित्तामध्ये असे असे संस्कार होते, त्या संस्काराचे जे प्रारब्ध कर्म होतं त्या प्रारब्ध कर्मामुळे मी अशा अशा जागी जन्माला आलो, मला हे हे भोग मिळालेले आहेत, त्यातले काही सुखद आहेत काही दुःखद आहेत. हे सगळं ज्ञान
कारण हे इथपर्यंत माझा प्रवास येईपर्यंतचा जो प्रवास आहे, परिणामक्रम आहे, की जो क्षणाक्षणाने बनलेला आहे, या सगळ्या क्षणांचं त्याला ज्ञान होत असतं. हे पतंजली मुनींनी सांगितलंय की प्रत्येक गोष्टीचं कार्यकारण भावाप्रमाणे तुम्ही जे जे काही कराल त्याचा परिणाम होणार आहे. फक्त तो तुम्हाला आत्ता दिसणार नाही, कारण यू आर नॉट सो सटल. ती सटलिटी तुमच्यात येलेली नाहीये. जशी जशी तुमची योगामध्ये सटलिटी वाढत जाईल तसं तसं तुम्हाला हा परिणामक्रम कळत जाईल. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही अभ्यास सोडू नका. अलब्ध भूमिकत्व हा अंतराय म्हणून सांगितलेला आहे त्यांनी. परंतु या सो योगाला हा सगळा क्रम करतो. आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे आहे, फ्रॉम अस्मिता टू अवर बॉडी, फिजिकल बॉडी, कळलं की नाही, देर इज अ कंटिन्युअस चेंज ऑफ मुवमेंट. या सत्व रजतमाचे खेळ चाललेले आहेत हे सगळे. बरं, हे सगळं सत्व रजतमात्मकच आहे. हे तिन्ही गुणच खेळतायत एकमेकांच्यात. आणि ते गुण खेळून तुम्हाला हा देह मिळालाय. कोणाला अतिशय घाणेरडा देह मिळेल, कोणाला माझ्यासारखा काळपट माणूस मिळेल, कळलं की नाही, त्याप्रमाणेच तुम्हाला मिळणार आहे. तुमचे आई वडील त्याप्रमाणे ठरणार आहेत. परंतु हा सगळा जो क्रम आहे, हा सगळा क्रम या माणसाला कळतो, आम्हाला कळला नाही तरी. इतकं अफाट नॉलेज त्याला असतं. देर इज अ लिटल विच इज टू बी नोन, असं मागच्या सूत्रात आपण बघितलेलं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी एंड जो केलेला आहे तो एंड या प्रकारे केलेला आहे की पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसवा कैवल्य स्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्ती. म्हणजे पुरुषार्थ शून्यानाम, पुरुषार्थ शून्य झालेल्या गुणांना, गुणानाम सत्वरजतम या गुणांचं प्रतिप्रसव, आपल्या मूळ कारणात विलीन होणं, हेच कैवल्य. पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसवा हा कैवल्य. म्हणजे तो प्रतिप्रसव झाला म्हणजेच कैवल्य. तसंच दुसराही अर्थ त्यांनी असं दिलाय, स्वरूप प्रतिष्ठा. वा म्हणजे और, कळलं की नाही, किंवा वा स्वरूप प्रतिष्ठा चितिशक्ती ही इति, किंवा चेतन पुरुषाची स्वरूप प्रतिष्ठा म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात प्रतिष्ठापना होणे, यालाही कैवल्य म्हणतात. अशा दोन व्याख्या यांनी दिलेल्या आहेत. की काय होतं की कृतार्थ हे झालेले आहेत, गुण कृतार्थ झाल्यामुळे त्यांचा प्रतिप्रसव होऊन ते मूळ प्रकृतीत विलीन झालेले आहेत, त्याला कैवल्य म्हणतात. कारण शेवट राहतं काय, मग एकदा तीन गुणांचा प्रतिप्रसव होऊन ते मूळ याच्यात गेल्यानंतर व्हॉट रिमेन्स इज द कैवल्य. केवल अवस्था राहते तुमची, दॅट इज द कैवल्य. दिस इज एक व्याख्या त्यांनी सांगितली याच्यात. दुसरी व्याख्या अशी सांगितलेली आहे की त्यावेळेला परिस्थिती कैवल्याची कशी असते, तर स्वरूप प्रतिष्ठा चितिशक्ती, जो चेतन पुरुष आहे तो स्वरूप प्रतिष्ठा, तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम, हा जो तिसरा आहे जे सांगितलेलं आहे त्यांनी सूत्र, ती स्थिती येते, त्यालाही कैवल्यच असं म्हटलेलं आहे. अशा दोन्हीही पद्धतीने पुरुषार्थ, आपले पुरुषार्थ काय, धर्म अर्थ काम मोक्ष, पुरुषार्थ शून्यानाम, या धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांना ह्या गुणांनीच तो पुरुषार्थ साधायचा असतो. कळलं की नाही. मग धर्म अर्थाला धर्म अर्थ आणि कामाला तर पुरुषार्थ वर्ल्डली लाईफचा आहे, आणि मोक्ष, धर्म आणि मोक्ष हे स्पिरिच्युअल लाईनला आहे. पण ह्या दोन्हीला हे तीन गुणच काम करत असतात. तुम्हाला उद्युक्त करायला योगामध्ये सुद्धा हे तीन गुणच आहेत. त्यातला सत्वगुण प्रिडॉमिनंट जसजसा होईल तुम्ही तसतसे ह्याला जाणार आहात, अभ्यासाकडे, योगाभ्यासाकडे जाणार आहात. त्यामुळे हे तीन गुणच आहेत. परंतु आता ह्या तीन गुणांचा जो पुरुषार्थ आहे, either to give worldly these thing experiences or to give spiritual experiences, all this has been done away, and now पुरुषार्थ शून्य झालाय त्याचा, आता त्याला पुरुषार्थ नाहीये. आणि म्हणून ते जे गुण आहेत त्यांना पुरुषार्थ नाही, काम नाही म्हटल्यानंतर दे जस्ट मर्ज इन टू दी ओरिजिनल स्टेट, दॅट इज द प्रधान प्रकृती. अँड देन देर इज नथिंग. प्रधान प्रकृती अव्यक्त आहे, सो देर इज नथिंग मॅनिफेस्टेशन. व्हॉट रिमेन्स इज ओनली द कैवल्य.
केवल अवस्था. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दिस इज सेइंग. आणि म्हणून त्यांनी हे जे काही सांगितलेलं आहे की अशा रीतीने अथनी सुरुवात केलेली आहे त्यांनी. अथ योगानुशासनम पहिलं सूत्र आणि इतीनी समाप्ती केलेली आहे. 195 सूत्रानंतर पतंजलींनी काय सांगितलंय, चिती शक्ती ही इतीनी समाप्ती केलेली आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीने ही 195 बरोबर 9:30, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी 9:30ला सगळे संपवेन. बरोबर 9:30ला संपलेला आहे. गेली 1.25 ते 1.5 वर्ष आपण ह्याचा अतिशय सुंदर अभ्यास केलाय. पहिल्या सूत्रापासून 195व्या सूत्रापर्यंत आपण केलेला आहे अभ्यास. आज त्याची समाप्ती झाली. मलाही खूप आनंद होतोय की अशा पद्धतीने एक संच तयार झालेला आहे. याच्यानंतर जर का जमलं तर आपण त्याची कॅसेट तयार करू आणि ती फुकट कोणालाही मी द्यायला तयार आहे, कारण की हे ज्ञान वाटायचं आहे. वंदना बोल. कार्यक्रम आपल्या या जी सिरीज होती त्याची आज सांगता होते, तर याचं एक छोटस क्लोजिंग सेरेमनी आभार प्रदर्शन तुला करायचं आणि मग पुढच्या मी काही सूचना देते. ओके. So, हरिओम सगळ्यांना. मागच्या वर्षी 22 मार्च 2023 म्हणजे बरोबर गुढीपाडव्याला आपण या सिरीजची सुरुवात केली. बरोबर. सगळ्यांनाच खूप छान वाटलं की पातंजल योगसूत्र सगळ्यांनी ऐकलं असेल, पण आपण फक्त म्हणजे काय म्हणू, समुद्रात फक्त पाय बुडवले होते, नुसती ती सूत्र ऐकली होती. पण सरांनी खरोखरी आपल्याला बोट धरून म्हणजे त्याच्यात असं डुंबण्याचा आनंद दिला. म्हणजे खरोखर 1.25 वर्ष इतकं सुंदर गेलं. दर बुधवारी अशी उत्सुकता असायची की चला आता आज पुढची. आणि सरांना पण प्रत्येक वेळी ते सूत्र एक्सप्लेन करताना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं की खूप सुंदररित्या शिकवलं. म्हणजे गोखले सरांना ऐकणं हा नेहमीच आनंद असतो. तेही खूप छान दरवेळी शिकवतात. तर पण आता आपण त्यांचं बोट सोडायला नको. म्हणजे जरी ही लेक्चर सिरीज संपली असली तरी तुमच्या सगळ्यांच्या परमिशननी म्हणजे आपण त्यांना विषय सुचवू किंवा सरांनी काही विषय सुचवावेत आणि हा प्रवास आपला असाच आनंदाचा चालू राहू दे. तर गुरुपौर्णिमा म्हणजे येतेच आहे, आता लवकरच येते 21 तारखेला. तर त्यानिमित्ताने सरांना म्हणजे सरांविषयी ऋणनिर्देश व्यक्त करते. आभार मानत नाही, त्यांना मनापासून धन्यवाद म्हणते की त्यांनी आभार आम्हाला वगैरे माणूस नका. नाही कारण आम्हाला संपवायचं नाहीये, आम्हाला तुम्हाला पकडून ठेवायचंय. नाही, आपण त्याच्यामुळे वेगवेगळे विषय घेऊ ना. म्हणजे Yes, इफ यू yes. आर रेडी, आय एम रेडी. देर इज नो प्रॉब्लेम. नक्की आपण असंच खूप छान ज्ञान घेत राहूया त्यांच्याकडनं आणि सगळेच हा आनंद घेऊया. तर खूप, आणि तुमच्या सगळ्यांचे पण खूप आभार की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे ही सिरीज चालू राहिली वर्षभर, म्हणजे मध्ये कुठेही खंड न पडता. आणि सरांनी तर त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं त्यांनी आधीच सांगितलं होतं की माझी तयारी आहे, त्यांची कायमच तयारी असते. तर त्यांनी सगळ्या अशा उपक्रमात आम्हाला सामावून घ्यावं आणि असा आनंद द्यावा कायम. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, विषय असे 4-5 विषय मनामध्ये आलेले आहेत. तर एक म्हणजे नारद भक्ती सूत्र, दुसरं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि भगवद्गीतेतला 2रा अध्याय, असे काही 3-4 विषय आलेले आहेत. तर मी सगळ्यांना विनंती अशी करते की कोणाला असं जर काही आणखीन वेगळे विषय सुचत असतील, साधारण एक 3-4 लेक्चर मध्ये आपण एक विषय घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यात सुद्धा सरांनी मार्गदर्शन करावं. तर मी सांगतो तुम्हाला, आता तुम्ही आता नारद भक्ती सूत्र म्हणालात. नारद भक्ती सूत्राला आपल्याला एक 4-5 तरी लेक्चर्स लागतील. 4-5 एक जास्त पण लागतील, पण 4-5 तरी लागतील. स्ट्रेस मॅनेजमेंटला सुद्धा 4-5 हे लागतील आपल्याला लेक्चर्स. कळलं की नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट मध्येच पंचकोश संकल्पना पण डिटेलमध्ये येईल त्याच्यातच. त्यामुळे ते करता येईल आपल्याला. गीतेचा तर कुठलाही अध्याय सांगा, 18च्या 18 अध्यायांपैकी कुठचेही याच्यावर आपण बोलू. किंवा अगदीच जर का 5 वर्ष चालवायचं असेल तर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत सुद्धा सर सांगू. नक्कीच ऐकायला आवडेल. आणि दुसरं सर, प्रवचन, तुमचं प्रवचन पण आणि खूप माझी अप्रतिम असतात. गीतेवरची प्रवचनं सध्या खूप चालूच आहेत. त्यामुळे गीतेचाही खूप डिटेलमध्ये माझा अभ्यास आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी माझी प्रवचनं चालू असतात. तर तसं असेल तरी चालेल. स्ट्रेस मॅनेजमेंट चालेल, भगवद्गीता चालेल, किंवा एखादा विषय समजा घेतला आपण, एक अहंकार विषय घेतला, तर त्याच्यावर प्रवचनासारखं सुद्धा आपण 5-7 लेक्चर्स तशीच घेऊ. 7-8-10 लेक्चर्स होतील त्याच्यावर. म्हणजे त्या एका म्हणजे अहंकारातून षड्रिपूतून अजून काहीतरी, मग त्याच्यावर उपाय काय वगैरे, अशा पद्धतीने एक प्रवचन मालिका सुद्धा आपण करता येईल आपल्याला. तोही काही प्रॉब्लेम नाही. यू डिसाइड, यू लेट मी नो. आय एम रेडी फॉर दॅट. नक्की सर. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की कोणी ग्रुप सोडून जाऊ नका. आपण हा ग्रुप असाच ठेवतोय
आणि याच्यावरती जे काही तुमचे विषय असतील की आपण एखादी सिरीज चालू करायची किंवा एखादं लेक्चर काय सरांना, तर ते आपण सगळं सांगूया आणि हा ग्रुप असाच ठेवणार आहोत आपण. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. सर सर्वप्रथम खूप 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 आभार. म्हणजे हे धन्यवाद. खूपच औपचारिक होईल पण तरी राहवत नाही म्हणून. आणि आता मिनल म्हणाली तसं इतर सगळेच विषय खूपच छान आहेत, म्हणजे तुम्ही जे निवडाल ते त्यात काही वाद नाही. पण मला आता एक सुचतंय की आपण शंकराचार्यांच्या निर्वाण शतकावरती काही एखाद घेऊ शकतो. त्याच्यातही होतील 2-3 लेक्चर्स त्याच्यावरही होतील निर्वाण हा, शतकावर. कारण निर्वाण शतक फार हो. फार छान आहे. ते चालेल, त्याची चालेल. पूर्वपीठिका आणि सगळंच सांगितलं, तो नाही काही प्रश्न. तेच. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. हा, सुंदर आहे निर्वाण फारच षटक, छान. सुंदरच आहे, यात वाद नाही. खरंच चांगलं आहे. त्याच्यावर ते सुद्धा येतील, तोही एक विषय घेऊन ठेवा तुम्ही, काय हरकत नाही. असे 4-5 लेक्चर मध्ये एक विषय आपण संपवला हा, तरी हा, मला चालणार आहे. हा. आता हे कसं, हे सलग होतं 195 सूत्र, हो. त्यामुळे वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष लागलं आपल्याला, कळलं की नाही. पण असे छोटे छोटे विषय घेऊन आपण ते विषय जर का घेत राहिलो तरी देखील मला वाटतं की काही हरकत नाहीये. तुम्ही सुचवा, आपण घेऊया. आता हे निर्वाण षटक जरा यांनी सांगितलं तसंही घेता येईल आपल्याला. किंवा सर, अजून गोडी लावली, फार गोडी लावली एक भागवतातला चतुश्लोकी भागवत जो आहे, म्हणजे भागवताचं जे सार आहे ते सार म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे, कळलं की नाही. त्याच्यावर सुद्धा बोलता येईल किंवा एकनाथी भागवतावर बोलता येईल. असे अनंत विषय आहेत. म्हणजे विषय कुठला आहे. सर आपण लवकरात लवकर चालू करू, कारण पुढच्या बुधवारी मग असं वाटेल अरे सरांचं लेक्चर नाही. मी एक असं सांगेन तुम्हाला की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी परत चालू करू 21 नक्की तारखेला. सर, नक्की 21 सर. ला गुरुपौर्णिमा आहे. आता हा हे संपलेला आहे, तर आता 21 तारखेनंतर नवीन हे चालू करू आपली लेक्चर सिरीज. आणि मग त्यात नक्की. म्हटलं तसं की बाबा हे वेगवेगळे विषय घेऊ. मग जसं मी म्हटलं की नारद भक्ती सूत्र आहे, त्याला 5-7 तरी लेक्चर्स लागतील, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्याला लागतील, किंवा निर्वाण षटक आहे त्याला 3-4 लेक्चर्स लागतील. असे एक विषय घेत राहू आपण, काही हरकत नाही. आणि ज्ञान कायम घ्यावं, काही प्रॉब्लेम नसतो. ते काही कुठे वाया बिया जात नाही. त्याच्यावर चिंतन मनन झालं की आपल्या बुद्धीलाही जरा शार्पनेस येतो. आणि बुद्धी जर का बोथट झाली ना तर काही अर्थ नाही त्याला. म्हणजे मग आपण ते पशुतुल्य झालो असं होईल ते. तर तसं करू नका, शार्पनेस कायम राहू दे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही दरवेळेला येऊन व्यवस्थित ऐकत होता. त्यामुळे तुमचे आभार नक्कीच मला मानायला पाहिजेत. असं काय नाही सर, तुम्ही आमच्या बरोबर आहात, तुम्ही माझा सांगती असा येते. आपण एकमेकांबरोबर आहोत. हो. असं आहे ते. तुम्हाला तुम्ही एखादं आम्हाला बोट धरून नेताय या वाटेवर. नाही, मगाशी मी म्हटलं जसं की पुरुष कॅनॉट मॅनिफेस्ट विदाउट प्रकृती अँड प्रकृती कॅनॉट ऍक्ट विदाउट पुरुष. तसं आपण दोघं असो तरच होणार आहे सगळं, नाही तर नाही होणार. तुम्ही एखादा विषय सुचवा ना सर. मी सांगितलं ना, हे सगळे विषय चालतील मला. बर. किंवा मी मगाशी सुचवला तसा की आपल्याला चतुश्लोकी भागवत आहे तो घेता येईल विषय भक्ती योगातला. नारद भक्ती सूत्र तर आहेच, भक्ती योगाचा कळसच आहे. म्हणजे नारद भक्ती सूत्रात त्यांनी सायंटिफिकली सांगितलंय हाऊ भक्ती इज ग्रेट, आणि खूप सुंदर आहे म्हणजे नारद भक्ती सूत्र. त्यामुळे आपण तोही घेऊ शकतो, तुम्ही सांगा तसा. किंवा मी मगाशी म्हटलं जसं की एकनाथी भागवत, की जे याच्या एकादश स्कंदावर त्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यावरही आपण बोलू शकतो कुठचे, किंवा ओव्हरऑल भागवतावर बोलू शकतो. तुम्ही विषय. हो ना, म्हणजे आता चातुर्मास सुरू होतोय, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जरी सांगितलं सुरुवातीला, म्हणजे एकनाथी भागवतावर जरी घेतलं तरी पण चालेल. आणि आपण आता तुम्ही तुमचं इथेच म्हणजे धार्मिकतेची 21 तारखेला आपण एक ठरवूया. आता आपल्याकडे दिवस आहेत, 21 तारखेला ठरवू की पहिला विषय कुठचा घ्यायचा, आणि त्याप्रमाणे आपण जाऊया पुढे, कळलं की नाही. नक्की सर. स्ट्रेस मॅनेजमेंट अशासाठी म्हटलं की त्याच्यामध्ये पंचकोशात्मक जी संकल्पना आहे आपली ती खूप डिटेलमध्ये आपण घेऊया. कारण पंचकोशाच्या प्रत्येक कोशावर योगामध्ये हे आहे. आणि हे जे डिस्टर्बन्स आहे, दॅट डिस्टर्बन्स अमंग दी कोशाज इज नथिंग बट दी स्ट्रेस. तो कसा, काय, त्याची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, ते पण आपण सगळं समजून घेऊ. व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रेस, कळलं की नाही. त्याची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी काय, आणि हाऊ इट इज द योग इज इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ हे, ते पण आपण समजून घेऊ.
त्याला लागतील एक चार एक तरी लेक्चर्स मिळतील आपल्याला, 4-5 लेक्चर्स आपल्याला लागतील ती. चांगल्या प्रकारे घेऊ आपण तोही. बघा आपण ह्याच्यापर्यंत ठरवूया गुरुपौर्णिमेपर्यंत, आणि गुरुपौर्णिमेला पहिलं लेक्चर घेऊ जे काही ठरेल ते. कळलं की नाही? हो सर. चला आपण शांती पाठ करूया आणि आजचं हे संपवूया. हो सर. स्वस्थ शरीर घ्या, शांत चेहरा, डोळे अलगद मिटून घ्या, पाटकणा समस्थितीत. Experience this silence, this tranquility of mind. ही मनाची शांतता वृद्धिंगत करण्यासाठी एक ओंकार मध्यम पट्टीतला मकार लांबवलेला, त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्या. खोलवर आणि दीर्घ श्वास घ्या. Just silence. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सगळ्यांनी एकत्रित म्हणायचंय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. हरिओम. हरिओम सर. धन्यवाद सर. हरिओम सर. हरिओम हरिओम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हरिओम. थँक्यू. हरिओम सर. खूप बरं वाटलं. थँक्यू. काय शिक्षकाला ना स्टुडंट मिळाले की जास्त आनंद होतो. आणि जे थँक्यू व्हेरी मच. चांगले हुशार विद्यार्थी मिळाले तर अजूनच आनंद होतो. माझं झालंय. त्यामुळे मिळाले तर म्हणजे आता नाही मिळाले का तुम्हाला? नाही, मी तेच सांगतोय ना, मिळाले उलट. त्यामुळे मी जास्त डिटेल मध्ये जाऊ शकलो. बरं वाटलं. हुशार म्हटल्यामुळे बरं वाटलं. तर हा वयामध्ये कोणतरी हुशार म्हणतंय आम्हाला. नाही आहेत. हीच आमची त्याशिवाय एवढं सातत्याने कोणी ऐकणार नाही. कारण हा काही विषय असा नाहीये, ललित वाङ्मय नाहीये. हे ललित वाङ्मय वाचायला बरं वाटतं लोकांना, पण हे ललित वाङ्मय नाहीये. त्यामुळे तरी तुम्ही आलात याचा अर्थच तुम्हाला इंटरेस्ट आहे. सर तुमच्या नावातच सर्व आहे. हो सर, तुमच्या नावामध्ये सर्व आहे. विकास नावांच्या गुरुकडून आमचा पण आध्यात्मिक विकास होतो. सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स. थँक्यू सर. एक रिक्वेस्ट है, आप ध्यान वर्ग लीजिए एक ऑफलाइन. हाँ, एक ध्यान वर्ग लीजिए ऑफलाइन. अरे मैं तो बोल रहा हूँ कि सैटरडे संडे आप आ जाओ, हम ध्यान और मेडिटेशन, अपना प्राणायाम दोनों का ये लेंगे, वर्कशॉप लेंगे. somebody should take the lead. एक 15-20 लोक असतील ना तरी देखील आपण घेऊया ना. ओव्हरनाईट नाही तरी देखील इथे आपण कुठेतरी हॉल वगैरे घेऊन आपण व्यवस्थित करू ते. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी परत अर्धा दिवस दोन्ही होईल. प्राणायाम सुद्धा मी टोटल डिटेल मध्ये घेईन तुमचं. त्यातली लीड मॅनेजर ठरलेले आहेत ना सर. आपले लीड मॅनेजर ब्रोकर इश्यू ठरलेले आहेत, वंदना मॅडम आणि मीनल मॅडम. त्यांनी घ्यायचा लीडर. हेच लीड मॅनेजर आहेत यावेळेचे. नक्की नक्की. कल्याणला तर मी घेणारच आहे सर. कल्याणला आले होते 21 जूनला आमच्या इथे व्यायामशाळेमध्ये. 100वे वर्ष आहे आमचं व्यायामशाळेचं. तर खूप सुंदर सरांचं व्याख्यान होतं. आणि सरांना फक्त विषय असा खूप वेगळा दिला होता, व्यायाम, सूर्यनमस्कार आणि योग. आणि जे सर बोलत सुटले, आमच्या व्यायामशाळेचे सगळे पदाधिकारी असे नुसते ऐकत होते.
आणि खूप सुंदर झालं व्याख्यान. आणि त्यांनी सांगितलंय की मिनल आपण सरांचं प्राणायाम आणि असं काही वर्कशॉप ठेवूया. तर ते पण आता माझं चालू आहे बोलणं. तर मी लवकरात लवकर करीन. कल्याणला तर होणारच आहे. ठाण्यामध्ये वंदना बाकीचं बघेल सगळं. वंदना बरोबर आहे ना? नक्की नक्की करूया आपण. नक्की. ओव्हरनाईट नाही ना, तर असं दिवसभराचं करूया हो आपण, काही हो हरकत Yes, नाही. yes. ठाण्यात असेल तर ते सगळ्यांना पॉसिबल होईल. म्हणजे कसं एक 6 हो, वाजे